हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे, घडे जय त्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाताई आणि इथं असणाऱ्या सर्व स्थानिक देवतांना मनपूर्वक वंदन करते। उपस्थित असणाऱ्या सर्व समर्थ भक्तांना मनपूर्वक अभिवादन करते आणि एक चिंतन पुष्प सज्जनगडला येऊन समर्थ चरणी समर्पित करण्याची ज्यांनी मला संधी दिलेली आहे त्या दोन्ही आयोजकांना सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी वंदन करते। 3 दिवसापासून सातत्याने आपल्यासमोर या ठिकाणी विषय मांडणी सुरू आहे, आयुष्याचे सार्थक। आयुष्यावर बोलू काही या पद्धतीच्या काही जशा आपल्यासमोर असतात काही सिरियल्स, त्या पद्धतीने आयुष्याचे सार्थक हे आपलं या ठिकाणी आल्यापासून सारखं सुरू आहे। आता हे आयुष्य म्हणजे नेमकं काय? समर्थांची एक सुंदर ओवी आपल्यासमोर आहे। जर आपल्याला याचं सार्थक करायचं असेल तर आपण नेमकं काय केलं पाहिजे? तत्पूर्वी एक सांगते की आत्ता जे डॉक्टर काका रचित गीत या ठिकाणी आदरणीय सौ गीतालीताईंनी म्हटलेलं आहे, ते काकांनी लिहिलेलं गीत सज्जनगडला एकदा तरी गायलं गेलं पाहिजे आणि म्हणून मी तिला ते सांगितल्यावरती अकोल्याहून इथपर्यंत आलेली आहे की काकांचं गीत या ठिकाणी सादर करायचं आहे। डॉक्टर काकांच्या अनेक गीतांना चाली देऊन त्या CD मध्ये उपलब्ध करून देण्याचं मोठं काम तिने केलेलं आहे। काकांचं काव्य अतिशय सुंदर आहे, ते जरी आपण नुसतं ऐकत गेलो तरी आयुष्याचं सार्थक आपल्याला कसं करता येईल त्याचं मार्गदर्शन त्या गीतांमध्ये आहे। आत्ता जे काकांचं गीत तिने म्हटलेलं आहे त्यामध्ये 6 जणांचा उल्लेख काकांनी केलेला आहे की सज्जनगडला येऊन त्यांनी जीवनाचं सार्थक कसं केलेलं आहे आणि मुद्दाम म्हणून तो विषय आज या ठिकाणी व्हावा आणि सगळ्यांच्या लक्षात यावं की दिनकर स्वामींनी काय केलं, कल्याण स्वामींनी काय केलं, अक्का स्वामींनी काय केलं, वेणा स्वामींनी काय केलं, श्रीधर स्वामींनी काय केलेलं आहे, तेच करणे याला आयुष्याचे सार्थक असं म्हणतात। अगदी सोप्या सोप्या भाषेत आपण पाहूया की त्या पद्धतीने आपल्या जीवनाला वळण लावणे याला आयुष्याचं सार्थक असं म्हणतात। समर्थांची एक अतिशय सुंदर ओवी आहे, आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, अर्पुनिया ईश्वरी लुटी आनंदाची करावी। आयुष्याचं सार्थक याच्यामध्ये आहे। फार सुंदर ओवी आपल्यासमोर आहे। आता हे आयुष्य म्हणजे नेमकं काय आहे? आता जेवढ्या काही या जगतामध्ये आपल्याला वस्तू दिसतात, निर्जीव वस्तू जरी असल्या तरी त्यांना आयुष्य आहे पण त्यांना जीवन नाही। जसं आपण म्हणतो की हा टेबल आहे, हा ग्रंथ आहे, ही डायरी आहे, या सगळ्यांना आयुष्य आहे। म्हणजे उत्पत्ती झाल्यापासून तर त्यांचा लय होईपर्यंतचा जो मधला काळ आहे त्याला आयुष्य असं म्हणतात। आता ह्यांना आयुष्य आहे, ह्या जडवस्तूंना आयुष्य आहे,
पण त्यांना जीवन नाही. जीवन कोणाला असतं? जो जीव प्राण धारण करून राहतो त्याला आयुष्यासोबत जीवनसुद्धा जगायचं असतं. मग सचेतन जेवढे जीव आहेत त्या सगळ्यांना आयुष्यासोबत जीवन पण आहे. आता 84 लक्ष जीवयोनी एवढी सजीवांची संख्या या ठिकाणी असताना आयुष्याचं सार्थक करण्याची बुद्धी मात्र कोणाला आहे? तर ती फक्त मानव देहात आलेल्या जीवात्म्याला आहे. मग इतर देह जे आहेत ते कसे आहेत? तर पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती. आहार निद्रा भयमैथुनंच ह्या 4 जाणीवांच्या पलीकडचा विकास जो आहे तो इतर योनीतले प्राणी जे आहेत ते अजिबात साधू शकत नाही. पण मनुष्य देहात आलेला जो जीवात्मा आहे तो मात्र आपल्या देहाचं, नरदेहात आलेल्या जीवनाचं नक्की सार्थक करू शकतो. आणि म्हणून सगळा उपदेश कोणाला आहे? मनुष्याला आहे. मनुष्याला उपदेश का केलेला आहे? कारण ऐकलेल्या, वाचलेल्या, कोणी सांगितलेल्या गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये तो नक्कीच उपयोग करू शकतो आणि असलेल्या स्थितीपासून अजून उंच स्थितीपर्यंत तो नक्की जाऊ शकतो. हा विचार फक्त मानव देहातलाच जीवात्मा करू शकतो. इतर जीवात्मे काहीही करू शकत नाही. म्हणून उपदेश त्यांना नाही. आणि उपदेश आमच्या ठिकाणी होऊ नये जर आम्ही आमच्यामध्ये बदल घडवून आणू शकत नसू किंवा जित्याची खोड मेल्याशिवाय जातच नाही हो असं रडगाणं गात असू तर आम्ही 2 पायातले काय झालो की आम्ही जर बदल घडवून आणूच शकत नसू तर इतर प्राण्यांमध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक राहिला? तर जो बदल घडवून आणू शकतो, जो प्रकृतीवर विजय मिळवू शकतो त्याला मनुष्य असं म्हणतात. अशी विवेकानंदांनी केलेली व्याख्या आहे की जो प्रकृतीवर विजय मिळवू शकतो, आपल्यामध्ये बदल घडवून आणू शकतो आणि जो बदल घडवून आणू शकतो त्यालाच फक्त उपदेश केलेला आहे. म्हणून वेदकाळापासून तर आत्तापर्यंत उपदेश कोणाला केलेला आहे? श्वानाला जवळ घेऊन कितीही गोंजारलं तरी त्याला उपदेश करता येत नाही. मांजरं पाळून कितीही तिला दूध पाजलं तरी तिलाही उपदेश करता येत नाही. परंतु जीवाला मात्र, नरदेहात आलेल्या जीवाला मात्र उपदेश करता येतो. कारण त्या उपदेशाचं पालन करण्याचं सामर्थ्य हे फक्त त्या नरदेहातल्या जीवात्म्याला आहे. मग आता तुम्ही आम्ही सगळे नरदेहात आलेले आहोत. केवढी मोठी जबाबदारी आहे आपल्यावर? केवढी मोठी जबाबदारी आपल्यावर आहे की आहे त्या परिस्थितीतून आपल्याला काय करायचं आहे? तो उंच जायचं आहे. आणि म्हणून कितीतरी या नरदेहाचं महात्म्य सांगणाऱ्या ओव्या संतांच्या सगळ्या ग्रंथामध्ये तुम्हाला आम्हाला दिसून येतात. आता जसं जडवस्तूंना उत्पत्ती झाल्यापासून तर लय होईपर्यंतचा जो मधला काळ आहे त्याला त्यांचं आयुष्य म्हटलेलं आहे. तसं जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंतचा जो काही कालावधी तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेला आहे त्याला काय म्हटलेलं आहे? तर मनुष्याचं आयुष्य. आणि या आयुष्याचं सार्थक नेमकं कशात आहे ते जाणून घेण्याचा तुमचा आमचा या ठिकाणचा काय आहे तर प्रयत्न चाललेला आहे. नरदेह लाभलेल्या जीवाला फक्त हे सामर्थ्य आहे. मग त्याने काय करायचं आहे? तर समर्थ आपल्याला म्हणतात नरदेहीचा हाच स्वार्थ साधावा चौथा पुरुषार्थ. बाकीच्या गोष्टी इतर योनीमध्ये सुद्धा चालूच आहेत. कारण बाकी सर्व योनींना भोग योनी असं म्हटलेलं आहे. पण विषयांचा त्याग करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे अशा मनुष्य योनीला त्याग योनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून आम्ही त्याचा काय करू शकतो? नक्की तर त्याग करू शकतो. आता विषयांचा त्याग करून आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असतं असं आपल्या कानावर पडल्यावर नको रे बाबा तो परमार्थ. कारण आतापर्यंत सवय कशी लागलेली आहे तुम्हाला आम्हाला? विषय भोगांची सवय लागलेली आहे आणि त्यातूनच सुख मिळतं. जग सत्य आहे. माझा देह भगवंतानी निर्माण जो केलेला आहे तो या जगातल्या गोष्टी भोगण्यासाठीच निर्माण केलेला आहे. आणि जर त्यांनी माझ्यासाठी हे सगळे विषय निर्माण केलेले आहेत तर ते मी का न भोगावे असा प्रश्न आहे की नाही सगळ्यांच्या मनामध्ये? अरे त्याचीच निर्मिती आहे, त्याने आमच्यासाठी केलेलं आहे तर ते आम्ही भोगू का नाही असा एक मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. आता भोगासाठी निर्माण केलेलं आहे हे बरोबर आहे, पण भोगच घेत सुटावं हे मात्र बरोबर नाही.
हे मात्र अजिबात बरोबर नाही. कारण काय आहे, तुम्हाला आम्हाला जर अखंड सुखरूपता हवी असेल तर विषयांच्या नादाला लागून सुख भोगता भोगता स्वतःचं आयुष्य आमचं कधी संपून जाईल ते लक्षातही येणार नाही. पण आम्हाला जर सुखरूपतेचा अनुभव घ्यायचा असेल, जीवनाचं सार्थकता कशात आहे तर सुखरूप होऊन देह सोडण्यात आहे, सुखरूप होऊन जग सोडण्यात सार्थकता आहे. आणि सुखी होणं म्हटलं की त्याच्या जोडीला दुःखी होणं ताबडतोबच आहे. कारण सुख आणि दुःख हे जुळे भावंड आहेत, एकाबरोबर दुसरं हे लगेच असतं. असं कसं तुम्ही म्हणता हो, ते जुळे भावंड कसे काय आहे? बघा तुम्ही, आता सेल लागलेला आहे, 2-4 मैत्रिणींनी येऊन आम्हाला कानात सांगितलेलं आहे खूप सुंदर साड्या मिळतात तिथं, फार अगदी 5,000ची साडी 2,000मध्ये मिळते. मग आता इतक्या जणांनी सांगितल्यावर ऐकलं पाहिजे की नाही आम्ही? भले संतांचं नाही ऐकत, पण मैत्रिणींचे जे आहे ते तर आम्ही ऐकलं पाहिजे ना. मग आम्ही जातो, ती साडी खरेदी करून आणतो. आणि प्रपंचातली मोठी सवय काय आहे की जे मी आणलेलं आहे, जे मी केलेलं आहे ते इतरांना दाखवणं आणि इतरांना सांगणं, याला प्रपंच असं म्हणतात. आणि ताबडतोब मग मैत्रिणी घरी आल्या की त्यांना दाखवतोय, बघ ही 5,000ची साडी मी 2,000त घेतली. ती पाहते, अगं मला तर ही 1,500तच मिळाली. संपलं. तिथं आता मिळालेल्या सुखाचं आमचं काय झालेलं आहे, तिथल्या तिथं ते सुख निघून गेलेलं आहे. तर असे हे जुळे भावंड आहेत. सुखासोबत दुःख, मानासोबत अपमान हे लागोपाठच आमच्या पाठीमागे येत चाललेले असतात. पण सुखरूप तत्व जे आहे त्याची ज्याला प्राप्ती झालेली आहे त्याला मात्र ह्या पद्धतीने सुखाने हुरळून जाणं आणि दुःखाने होरपळून जाणं, ह्या दोन्हीही गोष्टी ज्याच्या आयुष्यातल्या थांबलेल्या आहेत त्यांनी आपल्या आयुष्याचं सार्थक केलेलं आहे. मग नरदेहाचा मुख्य उद्देश इथं सांगितलेला आहे, साधावा चौथा पुरुषार्थ. 4 पुरुषार्थ आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्यासमोर ठेवलेले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 पुरुषार्थ ठेवलेले आहेत. त्या पुरुषार्थांना देरे हरी खाटल्यावरी ह्या पद्धतीने कधीच पाहायचं नसतं. कारण त्याला पुरुषार्थ म्हटलेला आहे आणि पुरुषार्थ शब्दाचा अर्थ आहे पौरुष प्रयत्नांनी प्राप्त केलेली गोष्ट. भरपूर प्रयत्न करून जे आपण प्राप्त करून घेतो त्याला पुरुषार्थ असं म्हटलेलं आहे. आता असा पुरुषार्थ जर आम्हाला कमवायचा असेल तर त्याच्यासाठी अधिकार संपन्न व्हावं लागतं. आता या 4 पुरुषार्थापैकी छान पद्धतीने आपल्यासमोर मांडणी असते की एकाच बेंचवर हे 4 भावंड बसलेले आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अर्थ आणि काम हे मध्ये बसलेले भाऊ अत्यंत धष्टपुष्ट आहेत, कायम ताजेतवाने आहेत, अत्यंत धष्टपुष्ट आहेत. आणि एका अर्थाने धर्माला ढकलून दिलेला आहे आणि कामाने मोक्षाला ढकलून दिलेला आहे. आणि आता बेंचवर राहिलेले आहेत फक्त दोघं, आणि त्याला कलियुग असं म्हणतात की कलियुगामध्ये हे 2 पुरुषार्थांकडेच काय आहे, सगळ्यांचं लक्ष आहे. पण धर्म आणि मोक्ष याच्याकडे मात्र आमचं अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे. आणि ज्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी ज्यांचे जन्म झालेले आहेत त्यांना संत असं म्हणतात. आणि तेच आयुष्याचं सार्थक करून देणारे विचार जे आहेत ते आपल्यासमोर सातत्याने मांडत असतात. आणि म्हणून कोणाचे विचार ऐकावेत, कोणाचे विचार लक्षात ठेवावेत, कोणाचे शब्द लक्षात ठेवावेत, म्हणजे मला हा 4था पुरुषार्थ म्हणजे मोक्ष नावाचा पुरुषार्थ सिद्धीला नेता येईल. तर त्या ठिकाणी आपल्यासमोर आहे की तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी शब्दांचीच रत्ने. संतांकडे काय असतं तर अनुभवाचे शब्द, हीच रत्ने त्यांच्याजवळ असतात. म्हणून संतांकडे आल्यानंतर आम्ही काय घेऊन जावं? अहो त्यांच्या मठात आम्ही जातो ना, कधी उपाशी पाठवत नाहीत हो. म्हणजे जेऊ खाऊ छान घालतात एवढंच लक्षात राहतं. आता मठामध्ये जायचं ते ह्या व्यवस्थेसाठी जायचं का त्या संतांचे विचार ग्रहण करण्यासाठी जायचं? हे आम्ही हे सगळ्या गोष्टी करत चाललेले आहोत ना, पण नेमकं वर्म आम्हाला कळलेलं नाही की कशासाठी जातो आहोत, काय करत आहोत, त्याचा नेमका उद्देश काय आहे. संतांच्या मागे धावण्यासाठी मी कशासाठी प्रेरित झालेली आहे आणि मला त्यांच्याकडनं नेमकं काय अवगत करायचं आहे ह्याची सुस्पष्ट कल्पना असल्याशिवाय परमार्थ नावाचा 4था पुरुषार्थ सिद्ध होऊ शकत
नाही. आणि तो जर आम्हाला सिद्ध करायचा असेल तर काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. आता मानवी जे जीवन आहे त्याला 2 अंग आहेत. इतर प्राण्यांना फक्त प्रपंचाचं एकच अंग आहे. पण नरदेहात आलेल्या जीवात्म्याला मात्र जीवनाचे 2 अंग स्पष्ट आहेत. एक प्रपंच आणि दुसरा परमार्थ. आता प्रपंच कसा तरी करून मोकळा व्हावा असं बिलकुल आम्हाला सांगितलेलं नाही. तो सुद्धा सुंदर करा म्हणतात. प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ बुडवावा हे विहित नव्हे. किती स्पष्ट समर्थ सांगतात पहा आपल्याला की तुम्ही सुखाने प्रपंच करा, त्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. पण त्याच्या जोडीला नरदेहात आलेल्या जीवात्म्याचं एक आद्य कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य म्हणजे स्वस्वरूपाची ओळख करून घेणे. आणि ती ओळख करून घेणे ह्याला परमार्थ असं म्हणतात. आणि जो हा परमार्थ सिद्ध करतो त्याच्या आयुष्याचं सार्थक झालेलं असतं, त्याच्या जीवनाचं सार्थक झालेलं असतं. आणि नरदेहात येऊनही आत्मज्ञानाची प्राप्ती न करता जो तसाच निघून जातो त्याला समर्थ आत्महत्यारा असं म्हणतात. अग्नगृहासी लागला आपण सावकास निजेला, त्याला समर्थांनी काय म्हटलेलं आहे तर आत्महत्यारा म्हटलेलं आहे. आत्महत्यारा म्हणजे काय? जन्माला आलो तेव्हापासूनच मृत्यूचं तिकीट माझं निघालेलं आहे. जे काय आहे ते माझं आधीच एक एक दिवस मी तिकडंच चाललेली आहे. पण हे लक्षात न घेता भोगत सुटलेला आहे. पण चौथ्या पुरुषार्थाचा जो विचारच करत नाही आणि मी आत्मा आहे हे जो जाणूनच घेत नाही त्याला समर्थ आत्महत्यारा असं म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष आत्महत्या करणे नव्हे तर आत्मज्ञान न करून घेता मृत्यूपंथाने जाणं, असं जो कोणी आहे त्याला आत्महत्यारा असं म्हटलेलं आहे. कारण नरदेहाचं वैशिष्ट्य काय आहे? सातत्याने आपण पाहतो की नरदेहाचं वैशिष्ट्य काय आहे तर चौथा पुरुषार्थ साधने हे आहे. आपल्यासमोर खूप सुंदर एक ओवी आहे नाथ महाराजांची की आयुष्याच्या बाबतीत ते काय सांगतात बघा. आयुष्याचे नि साधने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला असे. की या नरदेहात आलेल्या जीवात्म्याला बुद्धीचा विकास करण्याचं सामर्थ्य जे आहे ते त्याच्यावर कृपा करून आधीच भगवंतांनी देऊन ठेवलेलं आहे. पण ती बुद्धी जर आमची नुसत्या विषयांच्या अरण्यामध्ये शेतामध्ये चरत जात असेल तर त्या बुद्धीला काय म्हटलेलं आहे? आपल्यासमोर आहे मग सगळे रामायणातले प्रसंग की रावणाने सगळ्या देवांना कुठलं काम दिलेलं होतं, म्हणजे त्यांना काय करायला लावलेलं होतं तर बुद्धीचा विनियोग नको त्या ठिकाणी करायला लावलेला होता. मग आता इथं सुंदर बुद्धी आम्हाला दिलेला आहे, तिचं विकास करण्याचं सामर्थ्य आहे. रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी एवढं सामर्थ्य या बुद्धीमध्ये असताना त्या बुद्धीचा विनियोग जर आम्ही आत्मज्ञान प्राप्तीसाठी करत नसू तर भगवंताला सुद्धा नक्कीच वाईट वाटत असेल की नाही हो. नाथ महाराजांचं अजून एक छान आपल्यासमोर सांगणं आहे की ते म्हणतात की भगवंतानी सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली त्यावेळेला अनेक जलचर वनचर त्यानंतर अनेक पायांचे कीटक ह्या पद्धतीने सगळं काही निर्मिती त्यांनी केली. निर्जीवाची केली तसं सजीवांची केली आणि सगळ्यात शेवटी निर्मिती मनुष्य प्राण्याची केलेली आहे. आणि मनुष्य प्राण्याची निर्मिती झाल्यानंतर त्या जीवाकडे पाहून भगवंताला आनंद झालेला आहे. कशासाठी आनंद झालेला आहे? निजात्म प्राप्ती लागुनी भगवंत केली नरदेह योनी. कशासाठी केलेली आहे की ह्याच शरीरात फक्त इतकं जन्मापासून भटकणारा हा जीवात्मा परत माझ्यापर्यंत येऊन पोहोचू शकतो आणि माझ्या मिलनाचा आनंद जो आहे तो या नरदेहात आल्यानंतर तो खूप पुरेपूर लुटू शकतो. पण विषयपतनी सेवन करूनी हा भगवंताचा विश्वास नरदेहातल्या जीवानी पूर्ण बुडवलेला आहे अशी खंतही त्यांनी परत व्यक्त केलेली आहे की नरदेहात आलेला आहे भगवंताचं एवढं त्या नरदेहावर विशेष असं प्रेम आहे. कारण त्या ठिकाणी काय होणार आहे तर हा भटकणारा जीवात्मा, कारण त्यांनी खेळ म्हणून सुरू केलेला आहे ना,
आणि खेळ म्हणून सुरू केल्यावर काय, काही थोडीफार लपालपी असते, नंतर परत शोधून काढायचं असतं आणि सापडलं की आनंद लुटायचा असतो. हा खेळाचा भाग असतो. मग या ठिकाणी सुद्धा तसंच आहे की अनेक प्रलोभनं वगैरे जरी निर्माण करून ठेवत असले तरीसुद्धा त्या सगळ्यांना बाजूला सारून परमात्म्याचा जो शोध घेण्याचा प्रयत्न करतो तो हळूहळू जीवनाचं सार्थक करून घेतो. आणि असं न करता बाकीच्या गोष्टी नुसतं भोगत राहतो, तो मात्र परत परत जन्म, परत परत मृत्यू, ह्याप्रमाणे पुनरपि जननम पुनरपि मरणम या मार्गाने सतत सतत काय राहतो तर पूर्णपणे हिंडत राहतो. आता जन्मदुःखाचे मूळं असं दासबोधाच्या बाहेरचं काही बोलत नाही आहे मी, सगळं उत्तर समर्थांनी दिलेले आहे. आपण म्हणतो की दुःख आमच्या वाटेला का, कारण दुःख निर्माण झालं की ते आम्हाला वाटतं भगवंताने दिलं, आणि सुख आमच्या वाटेला आलं की वाटतं आम्ही कमवलं. पण एक तर भगवंताकडे दोन्ही द्या, नाही तर स्वतःकडे दोन्ही घ्या, पण एक त्याच्याकडे देतो, एक आमच्याकडे ठेवतो आम्ही. आता दुःख हे खरोखरीच हे जे दुःख आहे ते जन्मात आल्यामुळे सुरू झालेलं आहे हे आमच्या लक्षात येत नाही. एक छान दृष्टांत त्याच्यासाठी व्यवसायातला डॉक्टर काका देतात. डॉक्टर काका आणि मंदाताई समर्थ रामदास स्वामी यांना पाचारण केल्याशिवाय माझं प्रवचन पूर्ण होऊ शकत नाही, त्यांना तिथं आणलंच पाहिजे. आता डॉक्टर काकांकडे एक असा 70-75चा गृहस्थ एकदा आला आणि काकांना तो म्हणतो की तेव्हा काका प्रॅक्टिस करत होते, म्हणे मला कित्येक वर्षापासून सतत खोकला आहे, सर्व तऱ्हेच्या पॅथी सगळे उपचार माझे घेऊन झालेले आहेत, पण माझा खोकला काही जात नाही. अनेक डॉक्टरांनी मला पथ्य सांगितलेले आहेत, तेही मी पाळतो आहे, पण मी तुमच्याकडे आलो आहे त्यावेळेला मला एकही औषध गोळी देऊ नका, पथ्य पाणी करायला सांगू नका. म्हणे मग माझ्याकडे कशाला आलास तू? म्हणे मी फक्त असं ऐकलेलं आहे की तुम्ही या वैद्यकीय व्यवसायासोबत परमार्थाचा सुद्धा अभ्यास करता, म्हणून मला एक जो प्रश्न पडलेला आहे त्याचं उत्तर ऐकण्यासाठी मी तुमच्याकडे आलेला आहे. मग त्याने अगदी हातावर मूठ वगैरे आपटून जोऱ्यात त्याच्या आविर्भावाप्रमाणे माझ्याच नशिबात खोकला का असा प्रश्न काकांना विचारला. काय प्रश्न विचारला? माझ्याच नशिबात खोकला का? काका म्हणे मी त्याला शांतपणे सांगितलं, शरीरात आलास म्हणून. शरीरात आलोच नसतो तर कुठल्या व्याधी नव्हत्या, जगात वावरलोच नसतो तर मान अपमानाचं दुःख नव्हतं, पण देहात आलं की हे सगळा प्रपंच आमच्या मागे लागतो आणि मग हे असे दुःख जे आहेत ते व्हायला लागतात. मग आम्हाला जर दुःख नको असेल आणि अखंड सुखरूपता जर आम्हाला चित्ताला हवी असेल तर मग जे सुखरूप तत्व आहे त्याला धरायला पाहिजे की नाही. मग ते सोडून बाकीच्या गोष्टी आम्ही धरत राहतो आणि ते तुटलं फुटलं की त्याच्यासोबत रडारडसुद्धा करत राहतो. जे न फुटणारं आहे, न तुटणारं आहे, न भंगणारं आहे, न खंगणारं आहे असं जे तत्व आहे त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. पण ब्रह्म शब्द ऐकला की आमच्या डोक्यात ब्रह्म घोटाळ्याला सुरुवात होते. दासनवमीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी प्रवचनाला जावं लागतं. आयोजक सुरुवातीलाच फोन करून मला सांगतात, ताई दासबोधावरच बोलायचं आहे, पण ते ब्रह्ममाया काही सांगू नका बरं का. म्हणलं अरे तुम्हाला दासबोध ऐकायचं आहे आणि समर्थांनी जर त्याच्याशिवाय त्याच्यात दुसरं काहीच सांगितलेलं नाही तर मग दासबोधात तुम्ही ऐकणार काय आहात जे तेच ऐकायचं नसेल तर. म्हणून स्वतःचं जीवनाचं सार्थक ज्याला करून घ्यायचं आहे त्याने जीव म्हणजे काय, जग म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, माया म्हणजे काय आणि ब्रह्म म्हणजे काय या 5 गोष्टींचा स्वच्छ उलगडा करून घेतल्याशिवाय, ह्या संकल्पना स्पष्ट केल्याशिवाय परमार्थात प्रगतीच होत नाही. आता या 5 संकल्पना स्पष्ट झाल्या पुढे जीव आणि ब्रह्म एकच आहे, सिद्धांत आमच्यासमोर आहे, जीवो ब्रह्मैव नापराहा. मग जीव ब्रह्मरूप आहे असं शास्त्राचं सांगणं आहे, ब्रह्म आनंदघन आहे असंही शास्त्राचं सांगणं आहे. तर ब्रह्म = आनंद आणि जीव ब्रह्मरूप आहे तर जीव कसा असला पाहिजे? गणित मांडल्यासारखे उत्तर आहेत की जीवाला अखंड आनंदाचीच अनुभूती असली पाहिजे. मग असं असताना सुद्धा म्हणजे आम्ही आनंदघन असताना सुद्धा जर आम्हाला
खंडित आनंद सातत्याने वाट्याला येत असेल तर आमचं जीवन जगण्यामध्ये कुठंतरी काहीतरी चुकत आहे आणि ती चूक दुरुस्त करून देण्यासाठी भगवंतानी संतांची मांदियाळी निर्माण केलेली आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलं पाहिजे. कुठं काय ते चुकतं ते ऐकलं पाहिजे. पण आमचं कसं असतं, संतांपेक्षा सुद्धा आमचा कोणाच्या अनुभवावर जास्त विश्वास असतो की नाही हो, आम्ही जो नवस केला आणि त्या गणपतीनी ना तो नवस पूर्ण केला, आमचं सगळं व्यवस्थित झालं, मग सगळे त्या गणपतीच्या मागे धावतात, सगळे त्या गणपतीच्या मागे धावतात. पण संत जेव्हा सांगतात आम्हाला की विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही, तेव्हा मात्र ते लवकर लक्षात येत नाही. म्हणजे काहीतरी लौकिकातलं आम्हाला देणारा जो देव आहे त्याच्यावर आमचा विश्वास आहे, पण पारलौकिकातलं असणारं जे ब्रह्म नावाचं तत्व आहे त्याची आमची ओळख करून देणारा जो संत आहे त्याच्यावर तो देहात असताना तर विश्वास बसतच नाही. देह ठेवल्यावर खूप रांगा लागतात, पण देहात आहे तोपर्यंत त्याच्यावर विश्वास बसत नाही. पण देहात असणाऱ्या अशा सद्गुरूंवर जे ब्रह्मरूप झालेले आहेत त्यांच्यावर श्रद्धा ठेवून साधना केल्याशिवाय तुम्हाला आम्हाला आयुष्याचं सार्थक कधीही करता येणार नाही. डॉक्टर काका एक छान आपल्यासमोर मांडणी करतात की काका म्हणतात की स्वबुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थ कधी सिद्ध होत नाही. पहा, स्वबुद्धीच्या गाढवावर बसून. आता स्वबुद्धीच्या गाढवावर का बसायचं नाही? कारण स्वबुद्धी जी आहे ती 4 दोषांनी मलिनच आहे. अहो ते 4 दोष कुठले? अहो स्पेशल ट्युशन लावा तेव्हा सांगते. 1 तासाच्या मर्यादेमध्ये काय सांगणार? ते 4 दोष कुठले आहेत ते 1 तासाच्या मर्यादेमध्ये आपण काय काय मांडू शकणार आहे? मांडू शकत नाही. पण भ्रम, कर्णापाटव, विप्रलिप्सा आणि प्रमाद हे 4 प्रकारचे दोष ते मानवी बुद्धीला सहजच जडलेले आहेत. अहो म्हणजे काय? अहो नंतर तुम्ही पुण्यात आल्यावर विचारा, नक्की सांगेल. पण एवढं लक्षात द्यायचं की मानवी बुद्धी ही दूषित असते आणि दूषित असणाऱ्या मानवी बुद्धीच्या साहाय्याने जर आपण विचार करत गेलो तर खऱ्या सुखाला आपण नेहमीच वंचित राहतो. आणि मग खरं सुख जर आपल्याला पाहिजे असेल तर ज्यांची बुद्धी शुद्ध आणि स्वच्छ परमात्म्याला आकलन घालण्या इतकी शुद्ध आणि स्वच्छ झालेली आहे त्याचे पाय धरल्याशिवाय परमार्थामध्ये प्रगती होऊ शकत नाही. व्यवहारामध्ये कोणाचे तरी पाय धरून बढती मागणे ह्याला काय आहे तर कमीपणा आहे. पण परमार्थामध्ये कोणाला तरी अनन्य शरण गेल्याशिवाय परमार्थामध्ये प्रगतीच नाही. कारण अनन्य शरणतेमध्ये अभिमान गलित होण्याची शक्यता असते आणि अभिमान राहित्य साधलं की परमार्थ सोपा आहे. आणि अभिमानाने फुललेला आहे त्याच्यापासून ते तत्व इतकं दूर आहे, इतकं दूर आहे. म्हणजे किती दूर आहे? तदे जती तन्ने जती तद्दूरे तद्वत्तिके, की जोपर्यंत तुमचा अहंकार गलित होत नाही तोपर्यंत ते परमात्मा नावाचं तत्व तुमच्यापासून कसं आहे तर दूरच दूर झालेलं आहे. आता दोन्ही आपल्यासमोर आपण म्हटलं की जीवनाचे 2 अंग आहे, एक प्रपंच आणि परमार्थ. त्यातला प्रपंच आपण कसा करावा नरदेहात आल्यानंतर तर समर्थांची ओवी आपल्यासमोर आहे. बहुत जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट, तेथे वर्तावे चोखट नीती न्याय. अर्थ आणि काम हे प्रपंचासाठी उपयुक्त आहेत, ते आम्हाला जीवनात आल्यानंतर प्राप्त करावेच लागतात. कारण अन्न, वस्त्र, निवारा, विद्या संपादन, त्यानंतर प्रजासंवर्धन, त्यांचं बद्दलचे कर्तव्य करणं, या सगळ्या गोष्टीसाठी हा प्रपंच आम्हाला करावाच लागतो. मग आता हा प्रपंच करत असताना समर्थ आपल्याला काय सांगतात? हा प्रपंच तुम्हाला जरूर करायचा आहे. मांडलेला आहे तेव्हा तो मोडून टाकण्याचं काही गरजच नाही. समर्थांनी 4 माणसाचा प्रपंच जरी मांडला नाही तरी राष्ट्राचा प्रपंच त्यांनी केलेलाच आहे की नाही. मग जो जो नरदेहात आलेला आहे त्याला ह्या पद्धतीने काय करावं लागतं तर या जगतामध्ये काम हे करावंच लागतं. मग ते टाळणं किंवा देरेहारी खाटल्यावरी म्हणून आमचा प्रपंच सगळा भगवंतच पाहिल म्हणजे काय आमच्यासाठी कुकर तो लावेल का घरात येऊन? आम्ही नाम घेत बसलो तर तो घरात येऊन कुकर लावणार आहे का? ह्या अशा काही वेडगळ कल्पना ज्या आहेत ना त्याचा आधी त्यागच करायचा असतो चित्तातून. त्याच्याशिवाय स्वच्छ आणि शुद्ध परमार्थ जो आहे तो आम्हाला पुढे नेता येणार नाही. मग आता हे अर्थकाम म्हणजे आम्हाला पैसा मिळवायचा असतो, मग तो मिळवताना आम्ही काय करावं?
मिळवल्यानंतर त्याचा विनियोग कसा करावा, तो ज्यांनी दिलेला आहे त्याचं स्मरण सतत ठेवावं, ह्या पद्धतीच्या गोष्टी संत आम्हाला शिकवतात. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. ते तुम्हाला मिळवायचंच आहे. आता इथं हे उत्तम व्यवहारे मिळवा म्हणतात. समर्थ म्हणतात न्याय नीती धर्माच्या चौकटीत राहून मिळवा. येथे वर्तावे चोखट. चोखट म्हणजे स्वच्छ शुद्ध. हे मिळवताना अंतःकरण शुद्ध आणि स्वच्छ पाहिजे. भोग लालसा जितकी जास्त तितकं टेबलाखालून आलेलं जास्त, आणि ती जेवढी कमी तेवढं आमचं न्यायनीती धर्म. आता न्यायनीती धर्माच्या चौकटीत राहून असे प्रपंचातले व्यवहार ज्याला करता येत नाही त्याला कायद्याचा बडगा दाखवावा लागतो. आणि जो न्यायनीती धर्माने वागतो त्याच्यापर्यंत कायद्याने यायचं काही कामच पडत नाही. मग कायदा कोणासाठी आहे? जे न्यायनीती धर्म उडवून लावतात त्यांच्यासाठी कायद्याची अजून एक चौकट घालून दिलेली आहे. मग आता आम्हाला जर हे करायचं आहे तर आमचा तो प्रपंच करत असताना अर्थप्राप्ती जरूर करायची आहे, पण ती करत असताना जास्तीत जास्त प्रयत्न करून त्यानंतर जे काही आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते त्याचं देणं आहे हे लक्षात ठेवायचं. आणि जे मला प्राप्त झालेलं आहे ते माझ्या एकटीचं अजिबात नाही. अगदी देहसुद्धा, ज्या देहाला मी माझा म्हणते तो देहही माझ्या एकटीचा नाही. त्याच्यातही आमचे सगळे प्रपंचाचे जे काय नातेवाईक आहेत ते वाटेकरी आहेत. त्यांच्यासाठी तो झिजवला तर आयुष्याचं सार्थक आहे. आयुष्याचं सार्थक चाललं आहे. हां, नाही तर अयो मला आयुष्याचं सार्थक करायचं आहे, मला घरातले काही कर्तव्य करायला वेळच नाही. समर्थ म्हणतील इथं येऊ नका. असल्या वेडगळ्या कल्पना चित्तातून काढून टाकायच्या की इकडं सगळं डोळे झाक करायची आणि इकडं पळत सुटायचं, हे त्यांना मान्य नाही. प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका. आता प्रपंच कसा करायचा ते सांगताना समर्थ म्हणतात नेटका करा. ही ओवी मला इतकी ऐकावी लागलेली आहे ना बाहेरच्या भगिनींकडनं. दर जानेवारी महिन्यामध्ये पदाचा प्रचार करण्यासाठी 5 पुस्तकं घ्यायची मी पदाची, आणि 5 तरी नवीन भगिनीपर्यंत आपण ते पोचवलं पाहिजे म्हणून ज्यांच्या घरी जायची त्यांना बाकी काही दासबोध माहिती नसायचा, पण त्या काय सांगायच्या, अहो समर्थांनी सांगितलंय ना प्रपंच करावा नेटका, मग आम्ही तेच करतोय. म्हणलं अहो नेटका शब्दाचा अर्थ काय आहे? जरुरी पुरता करा, गरजेपुरता करा, नीट नेटका करा, पण त्यातून बाजूला सरा. हे सगळं जमलं पाहिजे तर आम्हाला प्रपंच परमार्थामध्ये सुद्धा वेळ मिळणार आहे. डॉक्टर काकांचं सुद्धा आम्हाला स्पष्ट सांगणं आहे त्या माणसात, आहे त्या परिस्थितीत त्यांचे सर्व कर्तव्य पूर्ण करून आपली आत्मोन्नती आपल्याला साधायची आहे. अंडरलाईन करण्यासारखं वाक्य आहे त्या परिस्थितीत, आहे त्या माणसात. माणसांना सोडून काही करायचं नाही, पण माणसांना आत धरून पण ठेवायचं नाही. ही कला ज्याला जमली त्याला आयुष्याचं सार्थक आहे. करायचं कर्तव्य सगळं व्यवस्थित करायचं आहे, पण मी केलं, माझ्यामुळे झालं, मी नसते तर तुमचा संसार कोणी केला असता, तू जाऊन पहा म्हणजे कळेल. त्याचं उत्तर एक आहे की आत्ताच जाऊन पहा म्हणजे कळेल कोणी करतं. खरंच आम्ही काही करत नाही हो, पण आम्हाला भ्रम मात्र खूप झालेला आहे की सगळं काही मी करतो. मग इथं आता हा प्रपंच करताना न्यायनीतीची वर्तणूक असली पाहिजे हे महत्त्वाचं सांगितलं. दुसरं समर्थ कुटुंब नियोजनाचं पण आधीपासूनच आपल्यासमोर ठेवतात. उदंड लेकुरे झाले तेव्हा ते लक्ष्मी निघून गेली. आता काय सांगितलंय तिथं? आता उदंड लेकरू नाही आहेत हो, पण एकाच लेकरूसाठी 3 ड्रम भरून खेळणी आहेत म्हणजे लक्ष्मी तिकडंच गेली. हे लक्ष्मी जाण्याचे मार्ग जे आहेत ते या पद्धतीने आमचे चाललेले आहेत. एकच लेकरू ठेवतो पण त्या लेकरासाठी एवढा खर्च करतो की काही विचारू नका. आता तर ते काय आहे, घरपोच डिलिव्हरी सगळ्या गोष्टीची. घरपोच अगदी घरूनच करायचं, बाजारात जायचं सुद्धा काम नाही. आणि मग ड्रमच्या ड्रम त्या ठिकाणी आमचे कशाने भरलेले आहेत? मुलांच्या खेळण्यानी. त्या खेळण्यांची एकदा लिस्ट करा. 1000 रुपये, 2000 रुपये. बंदूक मुलांना खूपच आवडते हल्ली. कशासाठी आवडते कळतच नाही, दुसरं काही नाही, पण बंदूकच आवडते. ते एवढ्या घरात असतात तऱ्हेतऱ्हेच्या की विचारता सोय नाही. मग आता ह्या पद्धतीने लक्ष्मीचा विनियोग जर आमचा चाललेला असेल तर ती लक्ष्मी आम्हाला कशी पुरणार आहे हो? मुलांचे फक्त लाड पुरवायचे आहेत,
का त्यांना विद्येने संपन्न करायचं आहे, त्यांना संस्कारांनी संपन्न करायचे आहेत, त्यांचे लग्नकार्य उत्तम करायचे आहे. पण काय काय नवीन लॉजिक लावतात हल्लीचे सगळेजण, काही कळतच नाही की आहेर देणं घेणं नको, त्याच्यात फार पैसा जातो. पण इथं वाढदिवसाला मात्र रिटर्न गिफ्ट दिली जाते. मग तर कशासाठी दिली जाते ती? तेव्हापासूनच ती चाललेली आहे. उलट आपल्या मुलाबाळांचे लग्न कार्य मौंज हे अत्यंत सुंदर पद्धतीने साजरे करणं हे गृहस्थाश्रमातलं आमचं चांगलं कर्तव्य आहे. पण त्यावेळेला मात्र अरे एवढा खर्च करण्यापेक्षा ते जर त्यांच्या नावाने ठेवले तर त्या उडवतीलच की, दुसरं काय करणार? त्याच्यापेक्षा चांगले संस्कार करण्यासाठी, अनेकांचं देणं घेणं निभवण्यासाठी जर आम्ही आत्ताच त्या संपत्तीचा विनियोग केला तर ती साचणार नाही. साचणारी संपत्ती मुलांना बिघडवणार नाही. महत्त्वाचं आहे की साचलेली संपत्ती जी आहे ती मुलाबाळांना बिघडवणार नाही. पण काहीतरी नवीन नवीन पद्धतीने काढायचं, ते देणं घेणं थांबवायचं. नको तितकं माता म्हणजे रुखवतांची वगैरे काही गरज नसताना सुद्धा मुलं लग्न झालं की अमेरिकेला चालले जातात. आता ते कुठले भांडे इथून घेऊन जाणार आहे तो? पण हौशी पायी ते इतके तिथं ठेवले जातात कारण पैसा भरपूर झालेला आहे. त्यामुळे इतक्या गोष्टी तिथं ठेवल्या जातात, ते तर त्यातली एकही वस्तू नेत नाही. मग या खर्चाचा उपयोग काय आहे? मग मिळालेल्या पैशाचा विनियोगसुद्धा उत्तम करण्यासाठी आमच्याजवळ शुद्ध बुद्धीच असावी लागते. नेहमी म्हणावं की अरे भगवंत मला ज्या अर्थी इतकं देतो ना, त्या अर्थी माझ्या हाताने ते कोणापर्यंत तरी पोचवावं असं त्याचं नियोजन आहे, असं लक्षात ठेवावं. मला 10 साड्या मिळाल्या तर त्यातल्या 2 साड्या मी नक्कीच कोणाला तरी देत जावं, आणि मी दिलं हा अभिमान न बाळगता, त्यांनी मला दिलं म्हणून मी तुम्हाला देते. यातलं माझ्याजवळचं असं काय आहे, असे छान विचार करत करत आयुष्याचं सार्थक आपल्याला करायचं आहे. तो काही असा प्रकल्प एक दिवसाचा नाही आहे की आम्हाला आयुष्याचं सार्थक करायचं आहे, बसा तुम्ही मी आत्ता सार्थक करतो आहे. हल्ली इन्स्टंट सगळ्या गोष्टी ज्या आहेत, 2 मिनिट मॅगी 2 मिनिट, तसं साक्षात्कार 2 मिनिट, सार्थक 2 मिनिट असं नाही आहे. सगळे मिनिट असं विचारपूर्वक घालवावे लागतात. मिळालेला पैसा असा विचारपूर्वक आम्हाला विनियोग करावा लागतो. त्यावेळेला आयुष्याचं सार्थक हे नक्की होऊ शकतं. लहानपणी आम्ही खरोखरीच खूप छान असतो. अगदी चौफुलीचा खेळ खेळतो ना, तेव्हासुद्धा ते चिंचुकाच्या द्वारे जे खेळ खेळतो तेव्हा पहिलं दान आम्ही म्हणतो देवाला, दुसरं दान धर्माला, तिसरं कर्माला, चौथं आपण देतो. पण जसजसं मोठं होतो तसतसं ना देव ना धर्म ना काही, सगळं मला, जे काय आहे ते सगळं मला. म्हणजे मोठा होतो तितका अविवेकी होत जातो, लहानपणी मात्र तो विवेकी असतो. मग अखंड सुख जर तुम्हाला पाहिजे असेल तर समर्थ आपल्याला स्पष्ट सांगतात, विवेकाचे फळते सुख, अविवेकाचे फळते दुःख. तुमच्या आमच्या जीवनात जेवढे दुःखाचे प्रसंग येतात आणि मला दुःख होतं आहे असं मला वाटतं, त्यावेळेला ते दुःख माझ्या अविचारातून मी निर्माण केलेलं असतं. शास्त्रशुद्ध विचार जर माझ्याजवळ असतील आणि ते करण्याचं सामर्थ्यही मी कमावलेलं असेल तर विचारांपुढे माया टिकत नाही. जिथं माया टिकत नाही तिथं दुःख नावाची गोष्टच असू शकत नाही. दुःख नोहे ओखदा एवढे असं संतांचं सांगणं आहे. त्यांच्या जीवनात औषधा एवढंही दुःख नाही. बरं, त्यांचं जीवन जर आम्ही पाहायला गेलो तर एक जण नुसतं 12व्या वर्षीच बाहेर पडलेला असलेल्या वस्त्रानिशी, दुसरा जो आहे तो भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन भजन करत बसलेला आहे, काही प्रपंचातलं माहिती, सुखसोयींनी युक्त. असं तुकाराम महाराजांच्या घरात काहीही नव्हतं तरी आनंदाचे डोही आनंद तरंग असे अनुभव उद्गार आहेत. आणि सुखसोयींनी युक्त असणाऱ्या घरामध्ये मी राहते, पण मोठा पण आहे हा. पण काय आहे तर समाधान नाही, शांती नाही, तृप्ती नाही, शांत झोप नाही. मग मी मिळवलं काय आहे? आयुष्याचं सार्थक कशात आहे? शांती, तृप्ती, आनंद, समाधान, आणि तेही कंसामध्ये निरपेक्ष. कोणाकडनं कुठलीही अपेक्षा न करता हे मी प्राप्त करणं, ह्याला आयुष्याचं सार्थक असं म्हणतात. आणि हे सार्थक जर मला करून घ्यायचं असेल तर मला काय करावं लागेल की मला सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. मग इथं आपल्यासमोर आहे अन्न वस्त्र निवाऱ्याच्या गरजेसाठी, विद्या संपादन करण्यासाठी आम्हाला जर हा प्रपंच करावा लागतो तर तो जरूर करायचा आहे. पण तो करत असताना सुद्धा
अन्नदान करा, वस्त्रदान करा, जी विद्या स्वतः कमावली ती आपणासी जे जे ठावे ते ते इतरासी सांगावे. शिकवावे मी म्हणत नाही हं, सांगावे म्हणते फक्त. शिकवण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे, तर सांगावे. ह्या पद्धतीने जर ते करत गेलो तर प्रपंचासोबत परमार्थसुद्धा होतो की नाही. पण स्वार्थी वृत्तीने ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी फक्त माझ्यापुरत्या आहेत, माझ्यासाठी आहेत, माझ्या व्यतिरिक्त याच्यावर कोणाचा अधिकार नाही, ह्या पद्धतीने मी आणि माझे असं त्याच्याभोवती खूप जर वेटोळलं पडलं तर मात्र सगळं काय आहे, सगळं अवघड आहे. आणि ते सोडवून मी माझ्याच्या गुंत्यातून सोडून स्वतःला जर या सगळ्या गोष्टीचा आम्ही विनियोग करत राहिलो तर मात्र जगतात राहून सुद्धा, कारण संतांसाठी जग वेगळं केलं आणि आमच्यासाठी जग वेगळं आहे असं अजिबात नाही. त्यांना आनंदाचे डोई आनंद तरंग आणि आमच्यासाठी मात्र उठल्यापासून रात्रीपर्यंत रच्या पुढे ड असं जग त्यांनी निर्माण केलं आहे का? असं अजिबात नाही. तेच जग आहे. ज्या जगात संत राहतात त्याच जगात आम्ही पण राहतो. मग ते आनंदाचा अनुभव घेतात आणि आम्ही दुःख का करतो? मग हा फरक कुठं आहे? तर विचारांमध्ये खूप तफावत आहे आणि त्या विचारांच्या तफावतीमुळे आम्ही सातत्याने दुःखी होतो. आणि म्हणून सद्विचारांचं संकलन करणे हे आयुष्याचं सार्थक करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपण लहानपणापासून श्लोक म्हणतो, सुजनवाक्य कानी पडो, त्याच्याशिवाय काही नको दुसरं, बाकीचं असो नसो, पण सुजनवाक्य जे आहे ते मात्र कानी पडलं पाहिजे सातत्याने. म्हणजे आपण आपल्यावर काय ठेवू शकतो? लक्ष ठेवू शकतो. श्रवणाचा एक खूप छान परिणाम हा आहे की सातत्याने ते श्रवण करत गेलं की अंतःकरण जे आहे ते जागं राहतं. आणि त्याला तुकाराम महाराज म्हणतात, या संतांचे किती उपकार वानू, ते सतत आम्हाला जागं ठेवतात. जागं ठेवतात म्हणजे काय अलाराम लावून आमच्या मागे हिंडतात का? तर त्यांचे शब्द जे आहेत त्या अनुभवाचे बोल असल्यामुळे आणि ते शब्द जर मी मनापासून ऐकत गेलेली असेल तर माझं अंतःकरणसुद्धा आयुष्याचं सार्थक कशामध्ये आहे हे समजून सांगण्यासाठी जागं राहू शकतं. आणि नाही तर मला वाटेल ते, मला जमेल ते, व्यवहारातसुद्धा आपण म्हणतो पाहावं ते मनाला येईल ते बोलतात, मनाला येईल तसं वागतात. म्हणजे मनाला येईल ते बोलणारे आणि मनाला येईल तसं वागणारे चांगले नसतात. मग मी माझ्या मनाला येईल तसं कसं करावं? मी सुद्धा माझ्या मनात आलेल्या गोष्टीवर आधी संतांच्या विचारांचा अंकुश आहे तो लक्षात घ्यावा. त्यांना हे अपेक्षित आहे का? माझं हे वागणं माझ्या गुरुदेवांना आवडेल का? मी जर ह्या पद्धतीने वागले तर ते माझ्यावर प्रसन्न होतील का? होणार नाही. कारण त्यांना सगळं आतलं कळत असतं आमचं काय. वरून तू 100 रुपयाचा हार घाल गळ्यामध्ये, पण आतून जर कोणाचा द्वेष करत असतील तर ते तुझा कसा काय पुढे नेणार आहे? त्यांची खूप इच्छा आहे, पण द्वेष अंतःकरणातलं काढल्याशिवाय तू पुढे जाऊ शकत नाही. या गोष्टी ज्या आहेत त्या छान पद्धतीने आम्ही काय केल्या पाहिजे तर समजून घेतल्या पाहिजे. मग आता या जीवनाला अर्थपूर्णता प्राप्त व्हावी यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? नरदेहात आलेले आहोत ही भगवंताची पहिली कृपा आहे. या नरदेहात आल्यानंतर मनुष्यत्व प्राप्त झालेलं आहे ही भगवंताची दुसरी कृपा माझ्यावर आहे. कारण नरदेहात आलो पण मनुष्यासारखा वागतोच असं होत नाही हो. पशुसारखं वर्तन करणारे खूप असतात. आणि म्हणून महत्त्वाचं काय आहे? दुसरं पहिलं नरदेहात येणं, दुसरं मनुष्यत्व प्राप्त होणं, तिसरं नरदेह अभ्यंग आहे. आता 60-75 नंतर काहीतरी कुरकुरी सुरू होतात ते जाऊ द्या, पण जन्मतः मी अंध नाही, जन्मतः माझ्यामध्ये कुठलंही व्यंग नाही असा देह भगवंताने मला दिलेला आहे. तर तेव्हा त्याचे उपकार मानून त्याचं स्मरण ठेवून मी या देहाचा उपयोग त्याच्यासाठी करावा की नाही? इकडं मात्र श्लोक छान म्हणतो, सदा सर्वदा तुझे कारणी देह पडावा असं सारखं म्हणतो, पण प्रत्यक्षात मात्र वागणूक तशी नाही. आणि त्याच्या कारणी पडायची वेळ आली आणि दुसरं काही जर निरोप आम्हाला आलेला असेल, अगं कालच मी तुझी तिकीटं काढून ठेवलेली आहे, आज इकडं मला संचलन करायचं आहे, पण तिने कालच तिकीटं काढून ठेवलेले आहेत, मग जाऊ दे संचलन दुसरं कोणाला तरी सांग, आता मी चालले तिच्यासोबत, असं जर आमचं चाललेलं असेल तर आमचं बैठकच पक्की नाही की अर्थपूर्णता कशामध्ये नक्की आहे, भोग घेण्यामध्ये आहे का जीवन सार्थकी लावायचं असेल तर त्याला काहीतरी वेगळं आयाम आहेत, त्याचे वेगळे नियम आहेत, ते करायचं आहे. मग मनुष्यत्व लाभणं हे या नरदेहात आल्यानंतर एक अर्थपूर्ण असणारी गोष्ट आहे. त्याच्यानंतर आहे
की अहो काही माणसं खूप चांगले असतात, आम्ही कोणाच्या आध्यात नाही, आम्ही कोणाच्या मध्यात नाही, न्यायनीती चौकटीमध्ये सगळं त्यांचं आयुष्य चाललेलं असतं, पण ते मुमुक्षु असतीलच असं मात्र नसतं. म्हणजे सज्जन कॅटेगरीमध्ये ते असतात, खरंच सज्जन असतात, पण मोक्षाची तळमळ त्यांच्या ठिकाणी नसते, असं असतं. पण आता इथं काय आहे तिसरं आमच्या समोर ठेवलेलं? मुमुक्षत्व, मनुष्यत्व, मुमुक्षत्व. आणि त्याच्यानंतर मोक्षाची तळमळ निर्माण झाल्यानंतर सुद्धा मोक्षापर्यंत नेणारा श्रीगुरु. आता म्हणून मोक्षगुरु एक संकल्पना आपल्यासमोर आहे. समर्थांनी गुरूंचे प्रकारच दिलेले आहेत, तंत्रगुरु, मंत्रगुरु, अडकेचे 3 मिळाले तरी करू नये, निर्णय पण देऊन टाकलेला आहे की असे तुम्हाला जर मिळाले तर करू नका. मग कोणाला करा? तर जो 5 भ्रांतीतून आम्हाला मोकळं करण्याचे विचार देऊ शकतो, जो आम्हाला भगवंताची ओळख करून देऊ शकतो, जे दिसणारं भासणारं असं ब्रह्म नाही, ते ब्रह्म करतळी आवळा तैसा त्याच्या शब्दातून आमच्या समोर प्रगट करू शकतो, असा जो कोणी आहे तो मोक्षगुरू तुम्हाला आम्हाला मिळाला पाहिजे. नाहीतर प्रपंचातलं हे पाहिजे का, छाछू केलं, आशीर्वाद दिला, मिळालं, ह्या पद्धतीने. मग आता प्रपंचातलं काहीतरी हवं म्हणून माझं त्याच्याकडे जाणं हेही चूक आहे. आणि तुझ्या प्रपंचात सगळ्या गोष्टी तुझ्या मनासारखं करतो म्हणून तू मला एवढी गुरुदक्षिणा दे असं म्हणणाराही काय आहे, त्यालाही बाजूला ठेवायचं. मग काय आहे की समोरच्याकडनं कुठलीही अपेक्षा नाही, अत्यंत निस्वार्थ बुद्धीने तरतेन बुडो नेदावे. जे या संसार सागरामध्ये ब्रह्मरूप असूनसुद्धा, आनंदघन असूनसुद्धा बुडत चाललेले आहेत, त्या आपल्यासारखेच जीव आनंदघन असूनसुद्धा रडारड करतायत, तेव्हा त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्याचं सामर्थ्य ठेवणारा जो आहे त्याला मोक्षगुरू असं म्हणतात. आणि असा मोक्षगुरू प्राप्त होणं ह्या आयुष्याच्या सार्थकतेसाठी काय आहे, अत्यंत आवश्यक आहे. दुसरं, आरोग्य शरीराचं तुम्हाला आम्हाला तर देह मिळालेला म्हटल्यानंतर देहासक्ती नसावी, देह म्हणजेच मी ही भावना नसावी, देहाला नटवण्याची थटवण्याची सारखी आवड नसावी, सारखं कायाकल्पमध्ये जाऊ नये, विचारकल्पमध्ये जाऊ. कायाकल्प म्हणजे माहिती आहे आपल्याला काय आहे, तिकडं जाऊन शरीराचे कितीही रंग आम्ही बदलले तरी सुद्धा मूळचा रंग 2-3 तासांनी वर आल्याशिवाय राहत नाही. म्हणून असा कटाटोप करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा अंतःकरणाला उत्तम गुणांनी काय करायचं आहे तर मंडित करणं, याला समर्थ चातुर्य लक्षण असं म्हणतात. आणि ते चातुर्य लक्षण नरदेहात आल्यानंतर नेमकं मी काय केलं पाहिजे ह्याचं जे मार्गदर्शन आहे ते संत आम्हाला करतात. आणि तिथं आमची अर्थपूर्णता जी आहे ती नरदेहाला आल्यानंतर होऊ शकते. आता आरोग्यप्राप्ती केल्यानंतर एक आहे कर्तव्यपूर्ती. कर्तव्याचं म्हणजे कर्तव्य योग्य पद्धतीने केलं तर समाधानाचा एक मार्ग तुम्हाला आम्हाला नक्की मिळतो की सगळं व्यवस्थित झालेलं आहे. मग त्या ठिकाणी परमार्थ करण्यासाठी अंतःकरण मोकळं राहतं. पण अजून हे राहिलं, अजून ते राहिलं, ते करायचं राहिलं, हे करायचं राहिलं, बसले ध्यानाला, कुठून ध्यान लागणार, असं ध्यान लागू शकत नाही. मग ते ध्यान जर मला सिद्ध करायचं असेल तर आता सगळ्यांचं सगळं करून झालेलं आहे आणि आता अर्धा तास तरी माझ्याकडनं कोणाची काही अपेक्षा घरातल्यांची नाही, अशी वेळ जी आहे ती माझ्यासाठी ब्रह्ममुहूर्त आहे. एक लक्षात घ्यायचं की अशी जी वेळ आहे ती माझ्यासाठी ब्रह्ममुहूर्त आहे. नाहीतर रात्रीचं जागरण खूपच असतं हल्ली टी व्हीमुळे. आम्हाला जरी पाहायचा नसला तरी मुलं पाहतात, त्यांना सारखं नाही म्हणता येत नाही, एकूण तो आवाज असला की आम्हाला झोप येत नाही, मग रात्री झोपच उशिरा लागते, तरी ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा अट्टहास आणि तेव्हा ध्यानाला बसतो. आणि मग बाहेरचे लोक म्हणतात हे ध्यान काय ध्यान करते. तर या पद्धतीने काही न होऊ देता माझ्या प्रपंचामध्ये मला सगळे कर्तव्य सकाळचे पूर्ण केल्यानंतर एक 15-20 मिनिटाचा काळ तरी नक्की असा मिळू शकतो की आता मला कोणी घरातलं डिस्टर्ब करणार नाही. अशा वेळेला जो मला साधनेचा वेळ मिळतो तो सत्कारणे जर मी लावण्याचा प्रयत्न केला तर सार्थक माझ्या जवळ आहे. आणि जर अहो काय करावं, वेळच मिळत नाही. रडगाणं आमचं काय आहे, आम्हाला हे सगळं करायचं आहे, अगदी तुमच्यासारखा अभ्यास करायचा आहे, तुमच्यासारखं व्यासपीठावर बसायचं आहे, बोलायचं आहे, पण वेळच मिळत नाही.
आणि डॉक्टर काका म्हणतात वेळ मिळत नाही हे अत्यंत खोटं रडगाणं आहे. आवड नाही म्हणून सवड काढत नाही हे सत्य आहे. आवड नाही म्हणून सवड काढत नाही. डोंगरे शास्त्री आपल्याला 24 तासाचं गणित मांडून दाखवतात. ते म्हणतात 24 तासाचा दिवस आहे, 12 तास तुम्हाला आवडणारा प्रपंच करा. प्रपंच करून करून थकताना तुम्ही मग 8 तास झोप काढा. 12 आणि 8 20 झाले, उरले 4 तास. आता मनोरंजनाची आवड आहे ना, 3 तास मनोरंजन. घरातच थिएटर आहे, आता बाहेर जायचं कामच नाही, तिकीट काढण्याचं काम नाही. 3 तास मनोरंजन करा, तरी 1 तास उरतो. ह्या 1 तासामध्ये तरी स्वतःच्या हिताचं काहीतरी मोटके निमिषभरी देतूच आहे. किती वेळ मागितला आहे हो संतांनी भगवंतांनी? मोटके निमिषभरी. एखादा क्षण तरी या 24 तासातला असा तुझ्यासाठी तुला काढता येऊ दे की आता मी आणि माझा भगवंत, ह्या व्यतिरिक्त तिसरं कोणी मध्ये येतं उपयोगाचं नाही. असं बाहेर बजवायचं नाही कोणाला घरात जाऊन, नाही तर ते एक अनेक असतं प्रापंचिक साधकाने अत्यंत सावध असावं लागतं. बाहेर कोणालाही असं काही बोलायचं नसतं, पण चातुर्य लक्षणाने आपल्यासाठी आपला वेळ जो आहे तो या पद्धतीने काढायचा असतो आणि सार्थकी लावण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी करायचा असतो. आता तुम्ही आम्ही सगळेजण प्रपंचात आले म्हटल्यानंतर कर्म हे कोणालाही चुकलेलं नाही. ते कर्म प्रत्येकाला करावंच लागतं. ज्ञानेश्वरीमध्ये आपल्यासमोर छान ओवी आहे. पाहे पा सव्यसाची, मूर्ती लावून देहाची, खंती करतो कर्माची, ते गावण देहा. देहात आल्यानंतर कर्माचा जो कंटाळा करतो त्याला ज्ञानेश्वर महाराज गाढव म्हणतात, मी नाही. कर्म तर प्रत्येकाला करावंच लागणार आहे. मग ते कर्म आदळआपट पद्धतीने जर आम्ही केलं तर त्याचं रूपांतर कटकटीमध्ये होतं. आणि तेच कर्म भगवंतांनी एवढ्या 4 लोकांची व्यवस्था माझ्यावर सोपवलेली आहे, यांना सांभाळणं म्हणजे हे त्याच्यासाठी केलेलं माझं कर्म आहे. म्हणजे प्रपंचाला रहाटगाडगं न समजता प्रपंचाला त्यांनी माझ्यावर नियोजित करून एवढ्या लोकांची व्यवस्था करायला सांगितलेलं आहे असं समजून मी जर ते करत राहिले आणि त्याला समर्पित करत राहिले तर ते कर्म करता करताच उपासना होणार नाही का? आता शबरीने भगवंत तिच्या भेटीला येईपर्यंत 8व्या वर्षी तिच्या सद्गुरूंनी तिला सांगितलं तुझ्या झोपडीमध्ये राम येणार आहेत. आणि तेव्हापासून तर 75 नंतर राम तिच्या झोपडीत आलेले आहेत. तेव्हापर्यंत रोज सडा रांगोळी, रोज फुलांची त्या ठिकाणी पायघडी घालणं, रोज फळं तोडणं, पण रोजचं ते कर्म करताना माझ्या रामासाठी, तो माझ्या घरी येणार आहे. तसं आमचं कर्म जर आम्ही असं केलं तर हो, ही सगळे रामाची लेकरं आहेत, त्यांनी माझ्यावरती सोपवलेली आहे. कारण खूप मोठं काम जर करायचं असेल, एक शिबिराचं आयोजन करायचं असेल तर संचलनाचं काम एकाकडे देण्याघेण्याचं काम करायचं आहे, एकाकडे किल्ल्या सांभाळायचं काम करायचं आहे. ह्याचं नियोजन जसं आहे तसं एवढं मोठं जग रहाटी चालवताना त्याने काही नियोजन केलेलं आहे की नाही आपल्या आपल्या प्रारब्धाप्रमाणे. मग प्रारब्धाने एवढी 4 माणसं त्यांनी माझ्याकडे सोपवलेली आहेत. त्या माणसांना सोडून देण्याचा विचार मी करू शकते, पण माझं प्रारब्ध मी सोडू शकत नाही ना. हे लक्षात घेऊन आहे त्या माणसात, आहे त्या परिस्थितीमध्ये छान पद्धतीने त्यांची सेवा करता करता मी त्यांच्यासाठी एवढं करते असं म्हणण्यापेक्षा भगवंताने त्या माझ्यावर सोपवलेलं आहे आणि त्या प्रित्यर्थ मी हे सगळं करते आहे आणि भगवंताला समर्पित होऊन जर मी केलं तर माझ्या प्रपंचाचाच परमार्थ होऊ शकतो, वेगळा नाही करावा लागत हो. नाही तर परमार्थ म्हटलं की नाही सज्जनगडला सतत पळालं पाहिजे, सारखं काहीतरी वस्त्र बदलून काहीतरी केलं पाहिजे, त्याला आम्ही वैराग्य म्हणतो. असं नाही, सगळं काही करायचं आहे पण कशातच कुठे गुंतायचं नाही, ह्याला वैराग्य असं म्हणतात. मग भलेही तुम्ही प्रत्यक्षात पांढरी साडी नेसू नका, पिवळं वस्त्र घालू नका, टिळामाळा घालू नका, तरी पण तुम्ही तसा. आता जनक राजा होता, राजवस्त्र अंगावर घालत होता, पण त्याचं वैराग्य तुकाराम महाराजांइतकंच तेजस्वी होतं. अनासक्त वृत्तीने राहणं ह्याला वैराग्य असं म्हणतात. आणि ते वैराग्य आम्हाला प्रपंचात राहून नक्की काय करता येतं? 2 प्रकारचा त्याग सांगितलेला आहे, एक वस्तुत्याग, दुसरा संगत्याग.
तर आता वस्तुत्याग जो आहे तो तुम्हाला आम्हाला करायचा नाही, आम्हाला संघ त्याग करायचा आहे. मी आणि माझेच्या संघाचा त्याग केला की त्याच प्रपंचामध्ये आमचा परमार्थ हळूहळू छान पद्धतीने काय होऊ शकतो, फुलू शकतो. मग प्रपंच टाळून परमार्थ नाही करायचा. समर्थांचं पण सांगणं आहे, संसार मुळीच नासका पण विवेके करावा नेटका. नेटका करिता फिका होत जातो. नेटका करा म्हणजे गरजेपुरता करा, आवश्यक तेवढा करा. आणि आवश्यक तेवढाच फक्त जर आम्ही तो करण्याचा प्रयत्न केला तर वेळच वेळ आमच्याजवळ भरपूर असू शकतो. आता पूर्वीच्या बायकांना तर दळण कांडण सगळं करावं लागत होतं. आम्हाला ह्यातलं काही आहे का? मग कमी झालं की नाही आमचे कामं कमी झाल्यामुळे दुखणे वाढलेत. उलट कामं कमी झाल्यामुळे दुखणे वाढलेले आहेत. या पद्धतीने विचार करावा, शरीराचं आरोग्य टिकवावं. पण त्या शरीराचं आरोग्य टिकवत असताना सुद्धा ब्रह्मरूप होईपर्यंत मला या देहाचा उपयोग करून घ्यायचा आहे साधना म्हणून. देह हे माझं साध्य नाही, तर देह हे माझं परमार्थ करण्याचं साधन आहे. आणि म्हणून त्याला व्यवस्थित सांभाळायचं आहे. पण कशासाठी सांभाळायचं आहे? तर आत्मज्ञान प्राप्तीसाठी. हे लक्षात ठेवून देहाचं आरोग्य जे आहे ते सांभाळण्याचा प्रयत्न करायचा असतो. आपण पाहतो किती कोणाचा खांदा बिघडलेला आहे, कोणाची टाच बिघडलेली आहे, कोणाची कंबर बिघडलेली आहे. आणि ते एक एक अवयव दुरुस्त करण्यासाठी त्यांना अर्धा तास व्यायाम आहे. मग बिघडलेलं मन किती वर्षापासूनचं ते दुरुस्त करण्यासाठी केवढा सराव करावा लागेल हो. ती बिघडलेली बुद्धी दुरुस्त करण्यासाठी केवढा आम्हाला या ठिकाणी अभ्यास आणि साधना करावी लागेल ह्याचा विचार करावा आणि मनापासून हे सगळं करण्याचा प्रयत्न करावा. दुसरं आपल्यासमोर आहे, जीवनाचं सार्थक करण्यासाठी कर्म जसं निष्काम करावं आणि चित्ताची शुद्धी प्राप्त करून घ्यावी, त्याप्रमाणे उपासनासुद्धा आम्ही सगळेजण करतो. आधी ते करावे कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका पाविजे ज्ञान, येथ संदेह नाही, असं समर्थांचं स्पष्ट सांगणं आहे. नाही तर थोडं शब्दज्ञान झालं, 4-5 शिबिरं अटेंड केले की आम्ही आता ज्ञानाचे अधिकारी आहोत. आम्हाला काय करायचं कर्म करून? कर्म कोणालाच सुटलेलं नाही. मी म्हणते मला काय करायचं आहे कर्म करून? कर्म प्रत्येकालाच करावं लागायचं आहे. फक्त ते कर्म करत असताना समर्थ आपल्याला म्हणतात, कर्मा वेगळे न व्हावे तरी कासया कर्म करावे. मी कर्म केलं हा अभिमान चित्तात ठेवून जर तुमचं आमचं ते चाललेलं असेल तर ते आम्हाला बुडवणारं आहे. पण कर्ता करविता तो आहे, तो नियामक आहे. प्रारब्धाच्या पद्धतीने तो प्रत्येक जीवाचं नियमन करतो आहे. हे लक्षात ठेवून मी एक माध्यम म्हणून फक्त सगळं करायचं आहे. हे जर मी लक्षात ठेवलं तर प्रपंच करता करता सुद्धा जीवनाचं आयुष्याचं सार्थक मला करता येऊ शकतं. सातत्याने मी हा शब्द कशासाठी समोर ठेवते आहे, आपण सगळे प्रापंचिक आहोत आणि प्रपंचात राहून आपल्या आयुष्याचं सार्थक आपल्याला करायचं आहे. हे सगळं टाळून कुठेही जायचं नाही, हे लक्षात घ्यायचं. आता उपासना दुसरा आपल्यासमोर आहे. आम्ही सगळेजण देवासाठी म्हणून काहीतरी करतो, मग त्याला आपण उपासना, कोणी नामोपासना करतं, कोणी ध्यानोपासना करतं, कोणी अजून काय करत असतील तर ह्या पद्धतीने उपासना करतो. पण ती उपासना आम्ही कशासाठी करतोय? ती उपासना जर सकाम असली तर त्याचं फळ वेगळं आहे आणि ती उपासना जर आमची निष्काम असेल तर त्याचं फळ वेगळं आहे. आता जीवनाचं सार्थक मला करायचं आहे, आयुष्याचं सार्थक जर मला करायचं असेल तर या आयुष्यभर मी ज्या उपासना करणार आहे त्या माझ्याकडनं निष्कामच व्हाव्यात. ह्याच्यासाठी मी जागा असलं पाहिजे. ह्याच्यासाठी काय असलं पाहिजे? जागा असलं पाहिजे. पण सवय कशाची लागलेली आहे? अगदी लहानपणापासून पेपरला जात असताना गणपतीचं देऊळ लागतं, तिथं नमस्कार करतो, 5 रुपयाची खडीसाखर वाटेल, पेपर चांगला जाऊ दे, भले अभ्यास नाही करणार पण त्याला मात्र साकडं घालणार. आता लहानपणी पेपर चांगला जाऊ दे म्हणून, अजून मोठं झाल्यानंतर 12वीत चांगले मार्क्स मिळू दे म्हणून, त्याच्यानंतर चांगला वर मिळू दे म्हणून, त्याच्यानंतर पहिलं बाळणपण असेल तर ते सुखरूप होऊ दे म्हणून, त्याच्यानंतर जे मुलं जन्माला घातले त्यांचं व्यवस्थित होऊ दे, त्यांना 12वीत 97-98 मिळू दे. आमच्या उपासना या लांबतच चाललेल्या असतील तर त्या उपासना मला कुठं घेऊन जाणार आहेत? आणि प्रपंचातलं हे मागणं कधी संपतं का हो? आणि प्रत्येकाच्या जीवाचं प्रारब्ध घेऊन तो आलेला आहे.
माझ्या उपासनेने त्यात फरक पडेल असं नाही, पण हीच उपासना जर मी निष्काम पद्धतीने करत गेलो तर डॉक्टर काका म्हणतात ह्या उपासनेची सावली कुटुंबाला नक्की तारते. आता नक्की तारते म्हणजे काय होतं तर आहे त्या परिस्थितीमध्ये जे काही फळं आम्हाला त्या प्रपंचामध्ये प्राप्त होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा माझी अंतःकरण स्थिती स्थिर राहते. हे भगवंताचं मला सांभाळणं आहे आणि त्याच्यासाठीची उपासना निष्काम पाहिजे. उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी हे फळ सांगितलेलं आहे. आजपर्यंत आमच्या किती उपासना झाल्या, किती व्रत वैकल्य झाले, 16 सोमवार झाले, भेटलाय महादेव. कारण महादेव भेटण्यासाठी मी ते केलेच नाही आहेत, मी केले ते वेगळ्याच कारणासाठी. किती सत्यनारायण पूजा झाल्या, भेटलाय का नारायण? नाही. कारण संकल्प सत्यनारायणाचा जरी करत असले तरी प्रपंचातलं काहीतरी संकल्प पूर्ण होऊ दे म्हणून ती मी घातलेली पूजा आहे. मग अशा पूजा आम्ही आयुष्यभर करत गेलो तरी शांती, तृप्ती, आनंद, समाधान या गोष्टी मात्र चित्ताला प्राप्त होत नाही. मग या उपासना करत असताना निष्काम भावनेने वेदविहित निष्काम उपासना जर माझ्याकडनं घडत राहिली तर चित्त शांती हे फळ मिळतं आणि आयुष्याचं पूर्ण सार्थक जीवनमुक्तीच्या अनुभवामध्ये आहे. एक लक्षात घ्यायचं, आता प्रपंचामध्ये सुद्धा नावलौकिक व्यवस्थित मिळावा, छान पद्धतीने आपल्याला तो करता यावा म्हणून व्यक्तिमत्व विकासाचे किती शिबिरं चाललेले असतात हो. आणि त्यात आपल्या मुलांना घालण्याचा आपला अट्टहास असतो की व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे. हे समर्थांना पण मान्य आहे आणि म्हणून ते बुद्धिदय रघुनायकासारखं करुणाष्टक लिहितात. नेटके लिहिता येणार, नेटके वाचता येणार. मग असं जर झालं तर जीवनामध्ये फजिती होते आपली व्यवहारामध्ये. मग वाचणं, बोलणं, लिहिणं हे सगळं छान पद्धतीने आमचं असलं पाहिजे. ते व्यक्तिमत्व विकासाचं एक जसं अंग आहे तसं व्यक्तिमत्व विकासाचं उत्तुंग शेवटचं परमोच्च टोक जर काय असेल तर जीवनमुक्तीच्या अनुभवामध्ये जीवन व्यतीत करणे. आता हेच तर समजत नाही हो, अजून जीवनमुक्ती कुठं आणली मध्ये या आयुष्याच्या सार्थकामध्ये. हे जीवनमुक्ती कुठून आली असं आपल्याला वाटतं. 2 मुक्ती आपल्यासमोर ठेवलेल्या आहे, एक विदेहमुक्ती, एक जीवनमुक्ती. म्हणजे एक मृत्यूनंतर मिळणारी मुक्ती आणि एक मृत्यू येण्याच्या आतमध्ये अत्यंत छान सुंदर पद्धतीने देहात राहून मी देह नाही, जगात व्यवहार करूनही जग सत्य नाही आणि भव्य दिव्य कर्म माझ्या हातून घडत असून सुद्धा त्याचा करता मी नाही असं कळणं ह्याला जीवनमुक्तीचा आनंद म्हणतात. ह्याच्यामुळे सुखरूपता चित्ताला प्राप्त होते आणि अशी सुखरूपता चित्ताला प्राप्त करून घेणे हे आमच्या आयुष्याचं सार्थक आहे. आणि त्या सार्थकासाठी मग आम्हाला पुढचे विचार करावे लागतील की नाही. मग हेच जीवनमुक्तीचा आनंद म्हणजे आत्मज्ञान प्राप्ती आधी करून घ्यायची आणि मीच आत्मा आहे ज्याला कळलं तो जगात राहूनही कुठेही न अडकता अत्यंत आनंदाने आपलं जीवन व्यतीत करू शकतो. परमपूज्य मंदाताई मला नेहमी म्हणायच्या, डॉक्टर काकांसारखा महात्मा आयुष्यात आलेला आहे जयश्री, त्यांच्याकडनं घ्यायचं असेल तर काय घ्यावं? त्यांची अलिप्तता. पहा, डॉक्टर काकांकडनं काय घ्यायचं आहे तर अलिप्तता. सगळ्यांशी प्रेमाने वागताना दिसतात, सगळ्यांशी प्रेमाने बोलताना दिसतात, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे साधन देताना दिसतात, पण मी करता आहे असं कुठंही नाही. माझ्यामुळे इतके साधक आहे असं पण नाही, काहीच नाही. करता करविता ईश्वर आहे हा भाव त्यांच्या ठिकाणी अखंड असतो. आणि म्हणून या सगळ्या कर्मातून सुद्धा आता हे भव्य दिव्य कर्म आहे की नाही, इतक्या लोकांना सांभाळणं, इतक्या लोकांचा आधार होऊन राहणं, पण तरीसुद्धा आता एवढा मोठा दासबोधासारखा सुंदर ग्रंथ लिहून सुद्धा सकळ करणे जगदीशाचे, येथे कवित्वची काय मानुषाचे समर्थ म्हणतात. आता ते ग्रंथ लिहून असं म्हणतात आणि आम्ही त्या ग्रंथातल्या एका ओळीवर प्रवचन करून म्हणतो, माझ्यासारखं कोणी करत नाही. आता हे प्रवचन सुद्धा कर्तृत्व आमचं आहे का त्याचं आहे? ते बसलेले आहेत ना इथं, बोलविता धनी ते आहे, हे कायमचं लक्षात ठेवायचं. पण हे लक्षात न राहता जर प्रत्येक गोष्टीचा अभिमान चढत असेल तर आम्हाला उपनिषदापासून सातत्याने सावध केलेलं आहे, नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो, नायम आत्मा बलहीनेन लभ्यो. शरीराची ताकद कमी असली
तरीसुद्धा आत्मज्ञान होऊ शकत नाही. कारण धकाधकीचा मामला कैसा घडे अशक्ताला ही ब्रह्मविद्या जर शिकायची असेल तर त्याच्यासाठी थोडे दिवस घर सोडून 1-4 दिवस तरी शिबिरात गेलं पाहिजे, काहीतरी ऐकलं पाहिजे. ते कोणाकडनं ऐकलं पाहिजे? वक्ता असावा साचार अनुभवाचा. प्रत्येक गोष्टीला समर्थांचं उत्तर आहे. नाही तर फजिती काय होते? अहो, गावातलं एकही प्रवचन आम्ही चुकवत नाही, पण त्या प्रवचनातून काय मांडलेलं आहे ह्यातलं आम्हाला काहीही आठवत नाही. असे प्रवचन असं श्रवण जर माझ्याकडनं चाललेलं असेल तर आयुष्याचं सार्थक कधी काय होणार आहे? या गोष्टी छान लक्षात घ्यायच्या आहेत. आणि कशासाठी काय मी करत आहे ह्याच्यावर जर माझं फोकस असेल पूर्ण तर आयुष्याचं सार्थक व्हायला वेळ लागत नाही. मग चित्तशुद्धी आणि चित्तशांती हे आत्मज्ञानापूर्वीचं आमच्या ठिकाणी आवश्यक असणारे फळं आहेत आणि ती प्राप्त केल्याशिवाय. आता चित्तशुद्धी नसेल तर जे विचार शास्त्रशुद्ध पद्धतीने वक्ता मांडतो आहे ते विचार माझ्या आतमध्ये पूर्णपणे राहिले पाहिजेत, टिकले पाहिजेत, मला ते उपयोगात आणले पाहिजेत. पण ते जर माझ्याकडनं होत नसेल तर निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थलत्याग होता, सवेची जाते. पुष्कळदा काय होतं? आता श्रवण करण्याच्या विषय नाही आहे आपला, पण ज्याला आयुष्याचं सार्थक करायचं आहे त्याच्यासाठी श्रवण साधनासुद्धा कशी करावी ह्यालासुद्धा समर्थांनी काही आपल्यासमोर मांडणी केलेली आहे. होत असता श्रवण देहासा आले उणेपण, क्रोधे करी चिंचिन तो एक मूर्ख. काय सांगितलेलं आहे की आता मांडणी करत असताना वक्ता जो आहे तो देहबुद्धी कमी करावी ह्याच्यासाठी मांडणी करत असतो. आणि माझी देहबुद्धी जर जास्ती असेल तर मला मात्र ते म्हणणं पटत नाही, त्यावेळेला तिथं माझी चिडचिड होते. दुसरं एक आहे, श्रवण करत असताना गाद्या गिरद्यावर पडल्यावर जे येत नाही ना ते इथं येतं. एक गोष्ट सांगते त्याच्यासाठी की आमचं श्रवण कसं चाललेलं असतं. काही ठिकाणी पहा अशी पद्धत आहे की 4-4 महिने चातुर्मासाचे सत्संग चालला पाहिजे. म्हणजे श्रवण कीर्तन प्रवचन असे तिथं सारखे चालले पाहिजेत. तर एका देवळामध्ये असंच पूर्ण चाललेलं असतं. 4 महिने तिथं श्रवण कीर्तन प्रवचन याचं आयोजन केलेलं असतं. तुमच्या आमच्यासारखी एक भगिनी रोज पाहते की सगळ्या भगिनी बंधू दुपारची वेळ झाली की तिकडं जाऊन श्रवण करतात. पण हिचं काही बिचारीचं त्या प्रपंचाच्या रगाड्यामुळे जमतच नसतं. कुठंतरी खंत वाटते, इतक्या जवळ मंदिर आहे, इतकं चाललेलं आहे, आपण पण कधीतरी 1-2 दिवस तरी गेलं पाहिजे ना. मग एकदा अगदी घरातल्या लोकांना सांगते की मी रात्रीचा स्वयंपाक तयार करून ठेवते, ताटं पेले सगळं डायनिंग टेबलावर ठेवून देते, सगळं झाकून ठेवते तिथं, तुम्ही फक्त हाताने वाढून घ्या, आज मला प्रवचनाला नक्की कीर्तनाला जायचंच आहे. आता घरातले लोक पण पाहतात तिची तळमळ की अरे हिचा एक हक्क आहे ना स्वतःसाठी कधीतरी वेळ काढणं, तर सगळे परवानगी देतात की जा तू आज जा कीर्तनाला. जाते, कीर्तनात बसते. कीर्तनकारांचं असतं, प्रवचनकारांना तशी मुभा नाही आहे मध्ये नामस्मरण करून सगळ्यांना जागं करण्याची. पण कीर्तनकारांना मात्र डुलक्या घेणारे लक्षात येतात की अरे श्रवण इथं होत असताना अनेक जण या ठिकाणी डुलक्या घेत आहेत, तेव्हा त्यांना आता जागं केलं पाहिजे. आणि म्हणून ते मध्ये आधे नामस्मरण करायला सांगतात की आता नामाचा गजर करूयात आपण, असं म्हणून टाळ्या वाजवून नामाचा गजर करायला लावतात. मग आता हे कीर्तनकार जे आहेत ते पण म्हणतात की आता आपण पण टाळ्यांचा गजर करून थोडं विठ्ठलाचं नामस्मरण करू, विठ्ठल 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 म्हणून सगळ्यांना टाळ्या वाजवायला लावतात. आता सगळेजण विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळ्या वाजवतात आणि ही जी भगिनी आहे ती मात्र बंडूचे बाबा म्हणून टाळ्या. आता तिची मैत्रीण तिला म्हणते अगं तू बंडूचे बाबा का म्हणते. आता एका शेजारणींनी तिला नेलेलं आहे, कालचं आपण ऐकलं आणलेलं आहे. एका शेजारणीने तिला कीर्तनाला आणलेलं आहे आणि ती बंडूचे बाबा काय म्हणते. अगं ते ह्यांचं नाव आहे ना म्हणून मी घेत नाही. आता यांचं नाव घ्यायला, आता कीर्तनकारांनी यांचं नाव घ्यायला सांगितलेलं होतं तिला का विठ्ठलाचं नाव घ्यायला सांगितलेलं होतं, पण ते नाव विठ्ठलाचं आहे हे काही हिच्या डोक्यात नाही. ते बंडूच्या बाबाचं नाव आहे आणि ते मी घेतलं नाही पाहिजे. आता ती पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. नाही तर आता काय आहे, आता काय चाललेलं आहे त्या नामाचा सतत
नुसता गजरच नसतो, तर गर्जना चाललेली असते घरामध्ये. मुद्दा आपला चाललेला आहे की श्रवण करत असताना ते अगदी तत्परतेने करता आलं पाहिजे. आणि मग तत्परतेने श्रवण करायचं असेल तर त्याला अटी काय आहेत? एक तर भरपेट खाऊन पिऊन श्रवणाला बसू नये. दुसरा, अजिबात न खाता बसू नये, कारण भरपूर खाऊन पिऊन बसलं तर डुलकी येते. काहीच खाता न पिता बसलो आपण तर ग्लानी येते. खूप शरीर जर प्रपंचाच्या कार्याने थकलेलं असेल तरीसुद्धा तिथं जडत्व येतं आणि परत झोप येते. मग या सगळ्या गोष्टी टाळून मला श्रवण करता आलं पाहिजे. आणि असं श्रवण जर मी व्यवस्थित न झोपता केलेलं असेल तर आयुष्याचं सार्थक दूर नाही. हे कशासाठी म्हणते आहे मी? परत डॉक्टर काकांना पाचारण करते. काका म्हणतात, एकदा मी प्रवचनात सांगत होतो की आपल्या प्रपंचामधलं वातावरण ठीक ठेवण्यासाठी जग हे दिल्या घेतल्याचे आहे हे लक्षात ठेवावं आणि ज्या त्या प्रसंगी ज्याला त्याला खुश करून मोकळं व्हावं, म्हणजे आपण सुद्धा समाधानाने साधन करू शकतो. हा मुद्दा समजावून सांगताना काकांनी एक उदाहरण दिलं की मी पाडव्याला माझ्या बायकोला साडी घेत असतो. एक उदाहरण म्हणून त्यांनी सांगितलं की प्रपंचातलं सगळं आलबेल असलं म्हणजे आपण साधना करू शकतो, म्हणून तिला खुश ठेवण्यासाठी मी पाडव्याला एक साडी देतो. 6 महिन्यांनी मला एक पत्र आलं, म्हणे कुठल्या पाडव्याला साडी घेता? आता श्रवण कशासाठी आहे? हे मधलं त्याचं सगळं झोपेत गेलेलं आहे की कशासाठी हा मुद्दा मांडलेला आहे ते सगळं विसरायला झालेलं आहे. आणि लक्षात फक्त राहिलं पाडव्याला साडी देतो, म्हणून त्या श्रोत्याचं मला पत्र आलं म्हणे की कुठल्या पाडव्याला साडी घेतात. ह्या पद्धतीने की वक्ता काय बोलतो आहे, कुठला विषय समजून सांगतो आहे, तो एक मुद्दा समजून सांगत असताना मध्येच जर डुलकी आलेली आहे तर पुढच्या मुद्द्याला स्पर्श करतो तेव्हा मधलं सगळं गेलेलं आहे. आणि मग त्या श्रवणाची संगती माझ्या मननामध्ये मला लावता येत नाही. मग श्रवणानंतरचं जे मनन आहे तेही माझं व्यवस्थित होत नाही. आणि श्रवण व्यवस्थित नाही म्हणून मनन नाही, मनन व्यवस्थित नाही म्हणून निदिध्यासन नाही, श्रवण मनन निदिध्यासन नाही म्हणून आयुष्याचं सार्थक नाही. अशा सगळ्या गोष्टी. मग श्रवणाला बसलोय आम्ही, घरदार सोडून इथं आलेले आहोत, मग त्यावेळेला माझं अंतःकरण व्यवस्थित राहिलं पाहिजे. म्हणून पूर्वीच्या बायका झोप येऊ नये म्हणून वाती वळत होत्या. हाताला काहीतरी चाळा असला तर झोप येत नाही, पण हातात काहीच नसेल मग आता वाती वळू नये पण नोट्स काढाव्यात. पण आता ते मोबाईल समोर ठेवतो ना, अहो इथं झोप लागली तर हरकत नाही, घरी जाऊन परत ऐकू तर रेडीमेड. पण प्रत्यक्ष ऐकण्यामध्ये जो आनंद आहे तो शेवटी रेकॉर्डेड ह्याच्यामध्ये सुद्धा नसतो. कारण ते सुद्धा आमचं कसं आहे, काम करता करता ऐकतो. काम करता करता ऐकल्यानंतर मध्ये शिट्टी झाली की मधले शब्द गेले, कुकरची शिट्टी, त्याच्यात आमचं प्रवचन ऐकणं, मधले शब्द सगळे गेले. मग काय चाललेलं आहे याचा पत्ता नाही. आमचं श्रवण चाललेलं आहे पण अजून फळलेलं नाही, अजून काही आयुष्याचं सार्थक नाही. म्हणजे शांती, तृप्ती, आनंद, समाधान यातलं मात्र अजून काही नाही. मग समर्थ आपल्याला म्हणतात, जन्मा आलियाचे फळं काही करावे सफळ, न करिता निर्फळ भूमी भार होय. की नरदेहात आलेल्या जीवाने स्वतःचं आत्महित साधणं हे त्याचं आयुष्याचं सार्थक आहे. आणि ह्या सार्थकासाठी मी काहीही प्रयत्न न करता 4-5 घरं मी घेतलेले आहेत, भरपूर अर्थ प्राप्ती झालेली आहे. 4 घरं घेतले, या घरात समाधान वाटत नाही म्हणून त्या घरात जातो, त्या घरात समाधान वाटत नाही म्हणून त्या घरात जातो. पण कुठल्याच घरात समाधान नाही, अंतःकरणातच नसेल तर घरात कुठून असणार आहे समाधान? मग समाधानाचा विषय अंतःकरणाचा आहे, घराचा किंवा बाहेरच्या देशाचा नाही. पण हे काही केल्या कळत नाही. हे इथं होत नाही म्हणून तिथं जातो, तिथं होत नाही म्हणून तिथं जातो. आणि समर्थ आम्हाला म्हणतात की बहु हिंडता सौख्य होणार नाही. की एवढे घरं बांधून समाधान नाही, एवढे 2-2 कपाटं घरात कपड्यांनी भरलेले असून समाधान नाही. एक साडीचं कपाट वेगळं, एक पंजाबी ड्रेसचं वेगळं, नाईटचं वेगळं, स्विमिंगचं वेगळं. वस्त्र ही फक्त अंग झाकण्यासाठीची एक गोष्ट आहे, पण त्याचं हौशीमधन ह्याच्यामध्ये केवढं. चप्पल पायात घालून जाण्यासाठी एक पायाला काटे टोचू नये म्हणून किती चप्पलांची जोड घरात, किती कपडे घरात, किती सोनं नाणं घरात, एवढं सगळं आम्ही अंगावर घेतलं. गुंजे गुंजे तोळे साचले.
अक्षय तृतीया आहे, गुढीपाडवा आहे, दिवाळीचा पाडवा आहे, एवढं सगळं सोनं अंगावर घातलं, पण आयुष्यभरात जीवाचं सोनं करता आलं नाही, सार्थक करता आलं नाही. या सोन्याचा उपयोग काय आहे? घेताना कष्ट, आणि ज्यांच्यासाठी घेतलं असं आम्ही म्हणतो त्यांना देताना जास्तीच कष्ट. त्यांना देतानाचे कष्ट अजून वेगळेच आहेत. आम्ही एवढं ते जमवलेलं आहे, पण यानं कुठेही टाकून देतात. बाथरूममध्ये ठेवतात, उशाखाली ठेवतात. आता देऊन टाकलंय ना, मग संपला ना आपला विषय, पण नाही संपत, कारण त्यात अडकलेलं अंतःकरण आहे. मग सोन्यात अडकलेलं आहे, घरात अडकलेलं आहे, नातवंडात अडकलेलं आहे. देहामध्ये अजिबात शक्ती राहिलेली नाही, पण पतवंडाची मौंज पाहण्याची हौस राहिलेली आहे. कसं आयुष्याचं सार्थक होणार? काही त्राण नाही आहे बरं. आम्हाला त्या मौंजीत जायचं आहे, त्याच्यासाठी घरातल्यांना केवढा त्रास करावा लागतो. व्हीलचेअरवर घेऊन जा, वर खाली कार्य असतं, वर जेवणाची पंगत असते, वरून खाली आणून द्या. मग आता त्या कार्यक्रमाची शोभा वाढवायला आम्ही जातो का शोभा करायला जातो? काय करायला जातं? मग ह्या लौकिकातल्या कितीही हौशी मौजी पूर्ण करण्याचा अट्टहास जरी आम्ही केला तरी शांती, तृप्ती, आनंद, समाधान मात्र या लौकिकातल्या गोष्टींनी पूर्णपणे अंतःकरणाला प्राप्त होत नाही. मग अंतःकरणाला प्राप्त जे होतं सुख, शांती, समाधान, ते कशामुळे होतं? शास्त्रशुद्ध विचारांमुळेच फक्त होतं, ह्याच्यापेक्षा ते कशानेही होत नाही. वस्तुसिद्धिर्विचारेण न कश्चित कर्म कोटिभी, की तुम्ही हजारो जरी बाकीच्या गोष्टी करत राहिले तरी पण अंतःकरणाचं समाधान करून देण्याची ताकद जी आहे ती अनुभवांच्या शब्दामध्येच फक्त आहे. आणि म्हणून ते अनुभवाचे शब्द जिथं मला प्राप्त होतात तिथं वारंवार जाण्याचा प्रयत्न करणे हे आयुष्याच्या सार्थकतेसाठीचं एक महत्त्वाचं साधन आहे. आणि हे साधन करण्यासाठी वारंवार शिवगडला या, वारंवार सज्जनगडला या, वारंवार आमचे तिथं जे शिबिरं चाललेले असतात त्याला या, आणि तिथं आल्यानंतर अगदी सावध चित्ताने श्रवण करा आणि आयुष्याचं सार्थक जे आहे ते तुम्ही आम्ही करून घेऊ शकतो. आयुष्याचे निसाधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे. किती पदव्या मिळवल्या म्हणजे मला समाधान होणार आहे? असतात काही काही लोक डॉक्टरही होतात, इंजिनियरही होतात, कारण बुद्धिमत्ता भरपूर असते, अनेक पदव्या घेतात, अनेक त्यानंतर पदं जे आहेत व्यवहारातले ते सुद्धा चढत चढत वरपर्यंत जातात. पण एक सर्वेच करून पहा तुम्ही, खूप श्रीमंत असणाऱ्या माणसाकडे जा, झोपडीत असणाऱ्या माणसाकडे जा, खूप मुलंबाळं असणाऱ्या माणसाकडे जा, अजिबात मुलंबाळं नसणाऱ्या माणसाकडे जा, खूप नावलौकिक असणाऱ्या माणसाकडे जा, अजिबात प्रसिद्धी नसणाऱ्या माणसाकडे जा, आणि खरोखरी त्यांच्या मनाचा अंदाज घेऊन पहा. लक्षात येतं की महालापासून झोपडीपर्यंत एकमेव कार्यक्रम चाललेला आहे, रच्या पुढे ड. कुठंही शांती नाही, समाधान नाही, तृप्ती नाही, आनंद नाही. पदं जरी मिळाले तरी दुःखाची शिराणी, असं तुकाराम महाराजांनी सांगून दिलेलं आहे. इंद्रपद मिळालं तरीसुद्धा त्या इंद्राला सुद्धा सारखी धास्ती आहे, कोणी जर बिनचूक यज्ञ करत असेल तर माझं पद तो कधी घेतो म्हणून. मग एकच शाश्वत पद जे आहे त्याला ब्रह्मपद असं म्हणतात. आणि डॉक्टर काका गमतीने नेहमी म्हणतात त्या पदावर हजारो लोक एकाच वेळी बसू शकतात, पण लोकांचं तिकडं लक्ष नाही. आणि एका पदावर एकच जो बसू शकतो त्याच्यासाठी मात्र किती उमेदवार उभे आहेत? एकाच पदासाठी जे पद आहे त्याच्यासाठी मात्र एवढे उमेदवार उभे असतात. मग आता ह्यामध्ये मी नेमकं काय असावं? शाश्वत पद म्हणजे नेमकं काय? त्याची पदवी घेणं म्हणजे नेमकं काय? सच्चिदानंद पदवी घेतली तरच आयुष्याचं सार्थक आहे. बाकीच्या पदव्या नक्की घ्यायच्या आहेत, पण त्याचा लौकिकात उपयोग आहे, परमार्थामध्ये त्याचा अजिबात उपयोग नाही. परमार्थामध्ये मात्र काय पाहिजे? भाव, श्रद्धा, प्रेम, निष्ठा, अभ्यास, ह्याची परमार्थामध्ये गरज असते. आणि ते ज्याच्याजवळ आहे त्याला सच्चिदानंद पदवी जी आहे ती नक्की प्राप्त करून घेता येते. आता एक आपल्यासमोर आहे की आत्माराममध्ये समर्थांची एक ओवी आहे, जय जयाजी स्वामी सर्वेश्वरा, आम्हा अनाथांची या माहेरा, सार्थक झाले जी दातारा, तुमच्या कृपा कटाक्षे.
इथं शिष्यानी स्वानुभव निरूपण या समासामध्ये समर्थांना सांगितलेलं आहे की तुमचा कृपा कटाक्ष मला प्राप्त झाला आणि माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. आता म्हणजे नेमकं काय झालेलं आहे? त्याच्या आयुष्याचं सार्थक झालं आणि तेही कृपा कटाक्षाने, म्हणजे श्रीगुरूंच्या कृपा कटाक्षाने. म्हणजे श्रीगुरूंनी त्याला त्याचं स्वरूप समजून सांगितलं. कृपा कटाक्ष शब्दाचा अर्थ आहे तत्वमसी महावाक्याचा उपदेश. हे सर्व साधनांमधलं एक अंतिम साधन आहे. आयुष्याचं सार्थक करण्यासाठी ह्याच्या पलीकडे आता कुठलंच साधन नाही. बाकीची सगळी साधनं अलीकडची आहेत. ती करता करता आमची प्रगती होता होता मोक्षाची तळमळ तीव्र होते आणि त्यावेळेला जर आम्हाला वाटत असेल की आता कोण मला हा मोक्ष मिळवून देणार, तर श्रीगुरूंकडे आम्ही जातो. तो जर मोक्षगुरू असेल तर तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतो आम्हाला. पण तो उपदेश केल्यानंतर त्या उपदेशाचं पालन माझ्या जीवनाचं सार्थक होईपर्यंत करणे ही माझी जबाबदारी आहे. हे ज्याच्या लक्षात येतं तो आयुष्याचं सार्थक करतो. नाहीतर विषादयोग झाला अर्जुनाला. त्या विषादातून त्याला बाहेर पडावंसं वाटलं. कोणाकडे गेला? तिथेही विवेकबुद्धी पाहिजे. अर्जुन श्रीकृष्णाकडे गेला, मला या विषादातून बाहेर काढ सांगायला. आता श्रीकृष्ण प्रत्यक्ष भगवंत, प्रत्यक्ष परमात्मा तिथं हजर होता, तरी तो अर्जुनाला असं म्हणला नाही की तू माझ्यासमोर ध्यान लावून बैस, मी तुझ्या डोक्यावर हात ठेवतो आणि ताबडतोब तू विषादातून मुक्त होशील, असं म्हटलं आहे. मग याच्यावरून आम्ही काय समजून घेतलं पाहिजे? नाही तर आमच्या गुरुकडे गेल्यावर अपेक्षा काय आहे? झटदिशी काहीतरी त्यांनी करावं. झटदिशी कसं होईल? अनंत जन्मीच्या चुकीचे संस्कार माझ्या मनावर आहेत, त्या संस्काराचं आधी मला उच्चाटन करावं लागेल. घाण मी केलेली आहे, घाण मी काढली पाहिजे. ते काढण्यासाठीचं साधन जे आहे ते सद्गुरू देतात. सद्गुरूंनी ते साधन दिल्यानंतर मी नेटाने ते करत राहणं आणि माझ्या अंतःकरणाची पूर्ण शुद्धी करून घेणं हे माझं काम आहे. चित्तशुद्धी करून घेणं हे माझं काम आहे. चित्तशांती करून घेणं हे माझं काम आहे. आणि असं जो नेटाने प्रयत्न करतो त्यावेळेला भलेही श्रीगुरू एका ठिकाणी असतील आणि शिष्य अजून कुठल्या तरी दुसऱ्या देशात असेल, पण श्रीगुरूंना जर लक्षात आलं की ह्याचं हे पूर्ण झालेलं आहे चित्तशुद्धी शांतीचं काम, तर ते त्या ठिकाणी बसून अरे आता याला होऊन जाऊ दे, जे पाहिजे ते, असं ते त्या ठिकाणाहून संकल्प करतील. हे एक अनुग्रहाचा प्रकार आहे, तो आम्ही श्रीगुरूंकडे जातो आणि ते आम्हाला देतात. आणि दुसरा अनुग्रहाचा प्रकार आहे, आम्ही आता त्यांच्याकडे जात नाही, पण मनापासून जे साधन करतो ती साधना त्यांच्यापर्यंत पोचते आणि बसल्या जागेवरून ते संकल्प करतात की आता याचं कल्याण, म्हणजे आधीपासून त्याचं कल्याण होऊ दे हीच भावना आहे त्यांची. पण कल्याण करणं हे एकटं त्यांच्या हातात नाही आहे, तेवढीच जबाबदारी माझ्यावर सुद्धा आहे. आणि म्हणून मी सातत्याने जर त्यात राहत असेल तर अनाथांची या नाथा इथं म्हटलेलं आहे की मी सुरुवातीला अनाथ होतो आणि आता केवढं सनात केलं आहे तुम्हाला की इतरांना सनात करण्याचं सामर्थ्य दिलं आहे. एवढं सनातता जी आहे ती भगवंत त्या ठिकाणी देऊन टाकतो. या ठिकाणी आपण मागायचं काहीच नसतं, पण त्यांचं देणं इतकं अपार आहे की ते आपल्याला जेव्हा कळायला लागतं तेव्हा वाटतं अरे काय दिलं यांनी, काय दिलं, आपण तर काहीच मागितलेलं नव्हतं यातलं, पण तरीसुद्धा यांनी एवढं दिलेलं आहे. आणि असा तो कृपा कटाक्षाचं जर पालन माझ्याकडनं झालं तर माझ्या आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. द्वंद्वातीत होऊन जीवन जगण्यात आयुष्याचे सार्थक आहे. सर्वाभूती भगवंत पाहता येण्यामध्ये आयुष्याचे सार्थक आहे. सर्वव्यापी ब्रह्म मीच आहे हे मला समजण्यामध्ये आयुष्याचे सार्थक आहे. सर्वांवर निरपेक्ष प्रेम करण्यामध्ये आयुष्याचं सार्थक आहे. देहात असतानाच देह मी नाही, जगात कर्म करत असताना जग आभासिक आहे आणि भव्य दिव्य कर्म माझ्या हातून घडत राहिले तरी त्याचा मी अकर्ता आहे हे लक्षात येणं यामध्ये जीवनाचं सार्थक आहे. ह्यालाच जीवनमुक्तीचा आनंद म्हणतात. आणि जीवनमुक्ती प्राप्त करणे हे व्यक्तिमत्व विकासाचं एक शेवटचं शिखर आहे. आणि त्या शिखरापर्यंत माझ्यासह इथं उपस्थित असणाऱ्या सर्व समर्थ भक्तांना समर्थांनी घेऊन जावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते. जय जय.